झालं. सगळ्यांनी आपापल्या पार्टनर्सला फोन केले, मेसेज केले, कोणी यायचं बाकी आहे? कोणाचे पार्टनर? विनाताई तुमचे पार्टनर? सुनंदाताई ते आले, तेजलताई ते आले, वैशालीताई? ठीक आहे, चालेल. वैशालीताई तुमचे पार्टनर? आवाज येतोय सर? नाही येत अर्चना ताई. माझं बोलणंच नाही झालेलं. ओके, मीच ठीक आहे सबमिट मॅम. करते. ठीक आहे, चालेल. मग चालू करूया. आजचं आपलं विनाताई शोभाताई येणार आहे? ते प्रयत्न करणार म्हटल्या पण बहुतेक नाही ठीक करणार. नाही. ठीक, चालेल. मग आपण चालू करूया. मग आता आपण सगळे आहात, ठीक आहे. तर आज आपण बोलणार आहोत की मी जे तुम्हाला चालायला लावलं पहिल्या दिवसापासूनच, एकमेव गोष्ट ती तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितली, ती चालायला लावली. तर का चालायला लावलं असेल मी तुम्हाला? काय असतं चालायचे फायदे तोटे? एवढं मी चालायवरती का फोकस दिलं? वेट कमी करण्यासाठी आणि पायाचे स्नायू मजबूत होते त्याच्याने. ओके. वेट कसं कमी होतं? वॉकिंग होत ना. ओके, ठीक. अजून और क्यों चलना चाहिए? एकाग्रता वाढण्यासाठी. ओके, अजून लगाव बोली. चालण्यामुळे सगळ्या शरीराला रिलॅक्स करण्यासाठी. अच्छा, मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की ती तुमच्या उत्तरामध्ये नसणारच आहे. तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल, पण मला बघायचंय की ती उत्तर येते का पहिले. आलं तर तुक्का लग गया तो लग गया, नाही तो हूं मैं बैठा. नाही येणार तुक्का. आज तुक्का नाही लागणार. बघू, लगाव चालल्यामुळे तुक्का. पूर्ण शरीराभर रक्त भिसरण होते सर, आणि सगळ्या अवयवांना व्यायाम मिळतो. ठीक आहे, चालेल. अजून? आवाज येतोय? येतो ऐकलं मी. हा, अजून? एवढंच. और तेजलताई, वैशालीताई, सुनंदाताई? बॉडी स्टिफ असते, ते स्नायू रिलॅक्स होण्यासाठी, कारण मग त्यानंतर योगासना करताना थोडा कमी त्रास होईल. ओके, सतत अजून? चालत जाईल. चालताना विनाताई? हाताची एक्सरसाइज होते, पायाची एक्सरसाइज होते, परत डोळ्यांची एक्सरसाइज होते. ओके, अजून? दादा मेंदूची कनेक्शन पायाचं मेंदूचं असतं. थोड्या जवळ आला आता, मेंदू कुठेतरी थोड्या जवळ आला आता, थोडं अजून आणि थोडं आणि जवळ आला. सर दादा हे पायात जास्त म्हणजे सगळे नाडं जे आहे ना ते आपल्या पायाची म्हणजे तळपायात असतात. तळपायाला आपल्या सगळे अॅक्युप्रेशर पॉइंट असतात, आणि आपण जेव्हा चालतो हाताला ना. पण असतात. हा म्हणजे हाताला ते पण असतात ऍक्युप्रेशर पॉईंट. हा म्हणजे ऍक्च्युली जास्त करून चालल्यामुळे पूर्ण बॉडीचे अॅक्युप्रेशर पॉइंटला म्हणजे ते हेल्प होते. थोड्या जवळ आला. अजून? चला, मी प्रश्न फ्लिप करतो. मनुष्याने चालायला सुरुवात का केली? 4 पायांवरती 2 पायावर, 4 हात म्हणजे 2 हात 2 पायावरून 2 पायावरती का आला? घेऊन चाललो इतिहासात ऍज युजल. मनुष्याने चालायला गरजच का पडली? चालायला का गरज पडली मनुष्याला? सगळं होत होतं 4 पायांवर वगैरे मस्त. सॉरी, म्हणजे 2 हात 2 पायांवरती आपण. मग का सुरुवात झाली चालायला? उड्या 2 मारता येत हात होत्या, झाडावर यूज चढता होते. येत होतं, उगाच 2 पायावर आलो आपण. का गरज पडली? दादा हा, बोला. ऐकू येते, बोला बोला. पाठीचा कणा डेव्हलप झाला आपला, त्याच्यामुळे आपण 2 पायांवर आलो. पाठीचा कणा काय डेव्हलप झालं? मला ऐकू नाही आलं. काय डेव्हलप झालं? पाठीचा कणा. पाठीचा कणा. ओके, पाठीचा कणा डेव्हलप. का पाठीचा कणा डेव्हलप झाला? मेंदू मेंदू वाढला ना. का मेंदू वाढला? काय काही तर कारण असेल. असंच सगळ्या टाइमपास सगळ्या म्हणून थोडी ना वाढला प्राणायाम मेंदू.
दादा, सगळ्या प्राण्यांमध्ये फक्त मनुष्य असा एक प्राणी आहे जो विकसनशील आहे. बाकीचे प्राणी विकसनशील नाही आहेत. तो विकसनशील का झाला? कारण मेंदू वाढला. मेंदू का हा. वाढला? कारण मणका सरळ झाला. मणका सरळ झाला कारण 2 पायावर चालायला लागला. मग 2 पायावर का चालायला लागला? सुरुवात तर 2 पायांपासूनच झाली. म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या. फंडामेंटल तर 2 म्हणजे पायांवरती चालणं झालं. तेव्हाच मग चालायला 4 पायांची गरज लागतच नव्हती. जे 2 पायात होते मध्ये 4 पाय कशाला चालायचं? मग तेच ना, मग तो तेच म्हणतोय की सगळं नीट होत होतं. मला तोच प्रश्न विचारायचा. अगदी बरोबर म्हटलं की सगळं 4 वरती पण तेच होत होतं. मग 2 वर का झाला? त्याला असं बाकीचे काय त्याला 2 उरलेले जे हात आहेत आपले ते बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला एक्स्ट्रा कामासाठी युज होत आहेत. ते नंतर झालं. एक्स्ट्रा कामासाठी ते नंतर झाले. पण पहिले माणूस सरळ झाला होता आणि मग नंतर आपले हात वापरले गेले. आता त्याच्यावरती आपण आता चर्चा करणार. ठीक आहे. आता कळालं असेल की मी कुठे घेऊन चाललो. कुठेच तुमचे उत्तर दूर नाहीये. पर्यंत उत्तर नाहीये जे आतापर्यंत अश्मयुगात आपण चाललोय शिकलोय आपण. वॉकिंग वगैरे. हा जे आता वॉकिंग अश्मयुगात ते बस. चाललोय. हा, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. मी माझी स्क्रीन शेअरिंग करतो. प्रत्येक उत्तर कुठेतरी आपल्या मागे इतिहासात सायन्समध्ये असतात. दादा, तर हा, बोला. मी स्क्रीन मी म्हटलं आता बंद काय करतो. करत जा की ज्या टॉपिकवर बोलायचं ना तो टॉपिक आधी सांगत जा म्हणजे आम्ही clear आहोत. आम्ही मग मी तर त्याच्यावर सांगतो की research करू. सकाळीच सांगितलेलं. सांगितलं होतं तुम्ही सकाळीच आताच सांगतो मी. करून नाही आले. नाही, हो ना. आज वेळ नाही भेटला जरा बिझी होती सकाळीच दुसऱ्या सांगतो कामात. मी. प्रत्येक सस्पेन्स कोणत्याच गोष्टीचा ठेवत नाही मी. सांगून देतो. पण काय विषय गडबड अशी आहे ना की आपल्याला समजा तुम्ही वाचलं पण तर तुम्ही जे उत्तर दिलं तेच तुमच्या वाचनात येईल. कारण गुगलवरती वगैरे सगळं तेच मिळतं. जर प्रॉपर रिसर्च कराल. आता तुम्हाला आफ्टर याच्या लेक्चर नंतर कळेल की मनुष्य का उभा राहिला, चालायचं महत्व काय. तुम्ही जे सांगितलं ते नक्कीच महत्व आहे. त्याला कोणी काही डिनाय नाही करत. नक्कीच स्नायू स्ट्रॉंग राहतात. सगळ्या गोष्टी होतात. जे काय सांगितलं ॲक्युप्रेशर कोणतंही चुकीचं नाही 100%. पण नेमकं आता इथे तुम्ही आले वजन कमी करायला. मग त्याच्या कसा संबंध आहे, काय संबंध आहे ते याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलणार आहे. मग ते डिटेलमध्ये बोलण्यासाठी मला इतिहासाची मदत लागते, मला सायन्सची मदत लागते, मला आयुर्वेदची मदत लागते. मी ज्याची सगळ्या जो विषय असला त्याची मदत घ्यायची तर तो विषय घेतो आणि मग करतो पुढे. ठीक आहे. चलो आगे. मी स्क्रीन शेअरिंग वरती जातो. टॉपिक जरी कळला तरी दादाचे क्वेश्चन्स काय असतील हे नाही कोण गेस करू शकत. नाही, मी हा, तेच गंमत तर. करून राहिली. म्हणजे दादा म्हणते तुक्का मारा म्हणून मी म्हटलंय. ते तर शेवटी दादा जे सांगणार आहे ते पण तर आपण पोहोचणारच नाही. चलो चालू करू. येस. चल तर आपण का चालावं? तर फॅट्स कमी करायला नाही. अजिबात नाही. म्हणून मी पहिले म्हटलं की फॅट्स कमी करायला अजिबात नाही चालायला पाहिजे. का चालायला पाहिजे? कोऑर्डिनेशन, जसं कोणीतरी सांगितलं. कोऑर्डिनेशनसाठी, स्ट्रेंथसाठी, जे कोणीतरी सांगितलं मसल्स हे करायसाठी. बोन डेन्सिटी हे उत्तर आलं नाही. बोन डेन्सिटी चालल्याने होते. आणि ब्रेन हेल्थ हे उत्तर आलं होतं. तर ह्या गोष्टी कशा होतात ते आपण थोडं समजून घेऊया. एक एक याचं सायन्स समजून घेऊ. आणि पुन्हा सुरू करायचं. खूप महत्वाचं बरं. कारण भलेही आसनं कधी होतील कधी नाही होतील पण चालणे असं आहे की आपण शेवटपर्यंत चालत राहणार आहोत. त्याच्यामुळे दिमाग क्यों तर लक्ष द्यायचं. विज्ञानामध्ये चाललो आपण जसं वर्कशॉपमध्ये गेलो. आपल्या मेंदूमध्ये हिपोकॅम्पस नावाचा एक भाग असतो. हिपोकॅम्पस साधे 2 बदाम असतात. 2 बदाम किंवा मनुका म्हणा. तसं हिपोकॅम्पस नावाचा अवयव म्हणा, पार्ट्स म्हणा, हिपोकॅम्पस नावाचा एक भाग असतो. तर याचं काम काय असतं? याचं काम जे पण तुमचं शॉर्ट टर्म मेमरी असतात. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे आज आपण काय शिकलो वर्गात, आपण काय गप्पा मारल्या, तुम्ही घरी काय काम केलं, शॉर्ट टर्म म्हणजे आतापुरती, आजच्या पुरती, कालपुरती. ते लक्षात ठेवायचं काम हिपोकॅम्पस असतं. आपला मेंदूच त्या गोष्टीसाठी बनलेला आहे की हिपोकॅम्पस हा शॉर्ट टर्म मेमरी लक्षात ठेवायसाठी. आणि शॉर्ट टर्म मेमरी मधून लॉंग टर्म मेमरीमध्ये जे काही गोष्टी ट्रान्सफर करायच्या. आपला मेंदू कसा चालतो माहितीये ना की आपण दिवसभरात जे काम करतो ते मेंदू साठवून ठेवत असतो दिवसभरात. आणि रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म त्याला आपल्या रेकॉर्डमध्ये सेव्ह करतो. तर रेकॉर्डमध्ये सेव्ह करायचं काम हिपोकॅम्पस करतो. आता त्याच्या वजनाशी काय संबंध आहे ते जरा बघून घेऊया. तर हे त्याचं पहिलं काम आहे की सगळ्यात पहिले रेकॉर्ड स्टोअर करायचं शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म. तर आता जे काही तुम्ही शिकताय दिवसभरात, जे काही शिकतात, जे काही स्वयंपाक बनवतात, जे काही करतात, स्वयंपाकमध्ये आज मीठ जास्ती झालं होतं, तिखट जास्ती झालं होतं, माझ्याकडून आता काही गोष्टी शिकताय, चर्चांमध्ये शिकताय, सुनंदाताई भगवद्गीतेमध्ये शिकतात, जे काही शिकताय ते पहिले शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जाणार. बरोबर. शॉर्ट टर्म मेमरीमध्ये झाल्यानंतर प्रोसेस होऊन त्याचं
लॉंग टर्म मेमरीमध्ये जाणार आहे. दुसरी गोष्ट हिपोकॅम्पसचं काम आहे, त्याला मेंदूचा जीपीएस म्हणतात. म्हणजे आता तुम्हाला जे काही दिशा दिसतंय, उजवीकडे वळायचं, डावीकडे वळायचं, बाथरूमला जाताना टर्न घ्यायचा, पायऱ्या उतरायच्या, खाली जायचं, वरती जायचं, हे सगळं काम हिपोकॅम्पसचं आहे. आणि सगळ्यात मेन हिपोकॅम्पसचं अजून एक महत्वाचं इथे आपण बघण्यात आलो की हिपोकॅम्पसचं काम हे लेप्टिन आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायसाठी असतो. तर लेप्टिनचं काम काय मला बघू द्या. कोणाकोणाचं शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट झालं. लेप्टिनचं काम काय वर्कशॉप मध्ये सांगितलं. व्हॉट इज द रोल ऑफ लेप्टिन? घेरलिन आणि लेप्टिन वर्कशॉप मध्ये झालेलं. लेप्टिन म्हणजे आपलं पोट भरल्याची भावना देते Very good. आपल्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर. चलो, तर हिपोकॅम्पसचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. हे सगळं तर आहे, दिशा दाखवणं, शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म करणं, पण आपल्या संबंधित काम असं आहे की ते लेप्टिन वरती आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वरती खूप काम करणार आहे. म्हणून तुम्हाला चालायला लावतो. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जे म्हणतात ना, आणि जे तेजलताई तुमचा प्रश्न होता की मला भूक सतत लागते. भूक सतत लागते का लागते भूक? कारण आपलं लेप्टिन वरती आपला ताबा नसतो. आपलं लेप्टिन अनावश्यक शूट होत असतं. तनुजाताई तुम्ही लेट आल्या. तुम्हाला 2 मिनिटात भटकन एक रिव्हिजन करून सांगतो आणि मग परत एक्सप्लेन करायला घेतो. आहात ते तनुजाताई तुम्ही? तनुजाताई, शोभाताई, मी सांगत होतो की आपल्या मेंदूमध्ये हिपोकॅम्पस नावाचे 2 छोटेसे भाग असतात. ते मनुक्या एवढे असतात, एका बदामा एवढे असतात. त्याचं काम असतं शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट करणं. जे काही आपण शिकतो ते सेव्ह करणं, मेंदूचा जीपीएस, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लेप्टिन आणि इन्सुलिन रेजिस्टन्स. जसं तेजलताईंनी सांगितलं की लेप्टिन म्हणजे आपली भूक शमायची ताकद ही लेप्टिन मध्ये असते. म्हणजे मी एक चपाती तरी खाल्ली तरी एक चपाती माझी भूक शमून जाईल, किंवा अर्धी चपाती तरी खाल्ली तरी माझी भूक शमून जाईल. हे काम लेप्टिनचं असतं. आणि वॉकिंग केल्याने काय होतं, हिपोकॅम्पस स्ट्राईक होतो. हिपोकॅम्पस स्ट्राईक झाल्याने लेप्टिन तुमचं हे होतं. म्हणून तुम्हाला पहिल्या दिवसापासून चालायला लावलंय की जसं जसं चालत जाल तसं तसं तुमचा हिपोकॅम्पस डेव्हलप होईल. तो कसा हिपोकॅम्पस डेव्हलप होतो ते आता आपण बघूया. ठीक आहे. आणि सेम जस्ट फॉर सेपरच्या टॉपिकच्या डायव्हर्ट जातो की सेम ओमकार म्हटल्याने हिपोकॅम्पस डेव्हलप होतो. म्हणून सुनंदाताई तुम्ही म्हटलं ना तुम्हाला भूकच लागत नाहीये, तुमचं कारण इकडे आहे. मला आज सुनंदाताई सहज बोलता बोलता सांगत होत्या की त्यांना सध्या भूकच लागत नाही ओमकार म्हटल्यापासून. मी म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे, कारण कुठेतरी आहे त्यांच्या लेप्टिन वरती काम होतंय. ऑन द स्पॉट लेप्टिन वरती काम होतं. जेव्हा तुम्ही ओमकार म्हणाल आणि वॉकिंग कराल, ओमकारावरती मी सत्र घेत नाही, वॉकिंग वरती घेतो म्हणून सांगतोय. मला सुनंदाताईंचं उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं. ठीक आहे. तर ते आपल्या हिपोकॅम्पस वरती काम करतं. आता ते कसं काम करतं ते बघूया. सगळ्यात पहिले आपला आता हा हिपोकॅम्पस आहे ना, याची एक गडबड असते. कोणताही मनुष्य असो, कुठेही राहणारा, कोणत्याही देशातला, व्हेज खाणारा, नॉन व्हेज खाणारा, स्त्री पुरुष कोणताही मनुष्य असतो, याची एक गडबड असते की ह्या हिपोकॅम्पसची साईज 25 ते 30 वर्षानंतर कमी कमी होत जाते. आणि ती कमी कशी होत जाते, दर वर्षाला 1% कमी कमी होत जाते. ही नॉर्मल माणसाची. आता आपलं राहणीमान, आपल्या जेनेटिक्स, आपल्या बाकी सगळ्या गोष्टींमुळे हे 1%चे 2% पण होऊ शकतात. म्हणून जर आपण म्हणतो की जसं जसं माझं वय वाढलं तसं तसं मला विसरायला होतं, मी विसरून जाते, गोळ्या कोणत्या घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, आपल्याला विसर पडतो. तुम्हाला आपण आपल्या आई वडिलांकडून कंप्लेंट ऐकली असेल, त्यांना कधी गोळ्या घ्यायच्या माहितीच नसतं, आपल्याला त्यांना रागवावं लागतं की आई गोळी घे. तर आपल्याला पण आता विसर पडत असेल, हळूहळू जसं वय होतं की आपण म्हणतो अरे आता मला विसर पडायला लागला. का विसर पडायला लागला? कारण हा आपला हिपोकॅम्पस, जसं सांगितलं, जसं जसं 25-30, आता मी पण आता 30-32 वर्ष जेव्हा ओलांडेल तेव्हा माझा हिपोकॅम्पस हा हळू छोटा व्हायला लागेल. निसर्गाचा नियम आहे. जसे आपले मसल वीक होतात, हाडं ठिसूळ होतात, तसं हळूहळू हा मेंदूचा जो हिपोकॅम्पस असतो तो हळूहळू कमी होता. तो किती टक्क्याने कमी होतो? नॉर्मल मनुष्याच्या 1% कमी होतो. पण जर गोष्टी खूपच बिघडल्या असतील, खूप आजार असतील, किंवा स्मोकिंग ड्रिंकिंग पुरुषामधलं म्हणतो मी, किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर हे 1 ते 2% पण होऊ शकतात. आणि मग त्याच्यामुळे मग हिपोकॅम्पसचं जे काम आहे, हिपोकॅम्पसचे कोणकोणते काम मी सांगितले. हिपोकॅम्पसचे सगळ्यात पहिले शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म म्हणजे मेमरी, स्मृतिवंश होतो, अल्झायमर होतो, जे काही स्मृतीचे रिलेटेड आजार आहेत, झोप लागत नाही, ते सगळ्यात पहिले तिथे मार खातो. दुसरी गोष्ट मी काय सांगितली, हिपोकॅम्पसची जीपीएस. माणसांना वयस्कर लोकांना दिशा कळत नाही, विसरून जातात, कुठे वळायचं होतं, कोणत्या गल्लीतून टर्न घ्यायचं होतं. तुम्हाला अनुभव असेल, ऐकलं असेल. तर का? कारण हिपोकॅम्पस छोटा झालेला असतो. तिसरं आपण काय ऐकलं होतं, लेप्टिन आणि इन्सुलिन. वयस्कर जसं जसं वय वाढतं तसं तसं शुगर वाढते, आपले डायबिटीसचे आजार वाढतात. आणि लेप्टिन भुकेवरती कंट्रोल राहत नाही. एकतर
खूप खातो किंवा जेवणच सोडून देतो वयस्कर माणूस, मला भूकच लागत नाही म्हणतो. आपण आग्रह करतो, त्यांना रागवतो, अरे जेव, साधी खिचडी तर खाऊन घे आई, हे तर करून घे, ते तर करून घे. किंवा मग उलट होतं, वयस्कर स्त्री किंवा पुरुष आपल्याला खूप खायला मागते. का गडबड होते? हिपोकॅम्पस. कळालं इथपर्यंत? ठीक आहे, पुढे जाऊया. ज्यांचे कॅमेरे बंद आहे, सीमाताई, शोभाताई, वैशालीताई, आय होप तुम्ही ऐकताय. खूप महत्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे, पुढे जातो. जे जे प्रश्न असतील ते लिहून ठेवा, मग मी सगळे सोबत केले. सर ऐकतोय सर. व्हेरी गुड, चलो बढिया. मग आता चालल्याने काय होतं? चालायला बेसिकली याला दिमाग का खुराक म्हणतात. म्हणजे तुम्ही जेवण करा, नका करू, पाणी प्या, नका पिऊ, फक्त चालल्याने हिपोकॅम्पस एकाच गोष्टीने डेव्हलप होऊ शकतो. हिपोकॅम्पस बदाम भिजू घातल्याने, भलेही तुमची स्मृती चांगली होईल, सगळं होईल, पण बदाम भिजू घातल्याने हिपोकॅम्पस नाही वाढणार. डोक्याला तेल लावल्याने हिपोकॅम्पस नाही वाढणार. तुम्ही काहीही करा, ओमेगा 3 ओमेगा 6 घ्या, हिपोकॅम्पस नाही वाढणार. हिपोकॅम्पस फक्त एकाच गोष्टीने वाढेल, ते म्हणजे वॉकिंग. कसंही चाला, थांबून थांबून चाला, फास्ट चाला, स्लो चाला, पण ते कसं चालायचं त्याच्यावरती पण मी येणार आहे. पण पहिले का चालायला पाहिजे याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतो. त्याच्यामुळे त्याला दिमाग का खुराक म्हणतात. हिपोकॅम्पस सहज अभ्यास करायचा आहे. यावेळी शनिवार रविवारी जेव्हा मी तुम्हाला स्वाध्यायाला होमवर्क देतो की या आठवड्यात काय काय झालं वाचन करायचं, तर हिपोकॅम्पस बद्दल थोडंसं वाचन करायचं. ठीक आहे, तर आता आलो अश्मयुगात. आता बघा, मनुष्य का चालायला लागला ते मी तुम्हाला सांगतो. तर काय व्हायचं पहिले की शिकार करायचो आपण, अन्न वेचून आणायचो, शिकार करायचो. असं नाही आपल्याला सिलेंडर गॅसवरती सगळ्याच जागेवरती मिळायचं वगैरे. तर मनुष्य नेहमी अन्नाच्या शोधात राहायचा. मग आता गडबड काय व्हायची की अन्नाच्या शोधात राहण्यासाठी प्रत्येक वेळेला, आता ते काय असे रस्ते नव्हते प्रॉपर, वेल प्लॅन अर्बन सिटी नव्हती आता आपली वेल प्लॅन पुणे मुंबई सारखे, की रस्ते सगळे ठीक आहे, सगळ्या ठिकाणी दिशा दाखवलेल्या आहे वगैरे, सगळ्या गोष्टी फार कन्फ्युजिंग होत्या. जंगल होतं, किती विचार करा, किती घनदाट जंगल असेल. आणि जंगल बदलत राहतं, रस्ते बदलणार नाही. जंगलात आज एक झाड होतं, उद्या कदाचित ते मोठं झालं असेल किंवा ते एखादी पडून गेलं असेल. मग दिशा कशी लक्षात ठेवायची? इमॅजिन करा, म्हणजे थोडं तिकडे मागे किती चॅलेंजिंग असेल. किंवा आता मी आज अशी लँडमार्क लक्षात ठेवली की तिकडे आंब्याचं झाड आहे, आणि उद्या मी त्याच रस्त्याने गेलो तर तिकडे आंबेच नसतील, एखाद्या वानराने खणून टाकले असतील. मग मला कसं काय कळेल की इथूनच टर्न घ्यायचा होता मला वगैरे. मग दिशा इतक्या कन्फ्युजिंग होत होत्या की म्हणजे जेव्हा मनुष्य घडत होता तेव्हा मनुष्याला दिशासाठी काहीतरी एक वेगळा अवयव द्यावा लागला, हे दिशा दाखवायसाठी, की हे दिशा कळायसाठी. आणि मग त्यासाठी आपल्याला हिपोकॅम्पसची गरज पडली. पहिली गोष्ट की हिपोकॅम्पस जर झाला नसता तर मनुष्याला दिशा ह्या कळाल्याच नसत्या, की कुठून वळायचं, कुठून टर्न घ्यायचं, किती मीटर पुढे जायचं, कसं मागे यायचं, काय पुढे घ्यायचं. तर ह्या दिशा डेव्हलप करायसाठी मनुष्य हळूहळू हिपोकॅम्पस डेव्हलप करायला लागला, आणि हिपोकॅम्पस डेव्हलपसाठी मनुष्य चालायला लागला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता गडबड काय होत होती, जसं आता आपलं लोकसंख्या वाढत चाललेली, तशी तेव्हा पण वाढत चालली. म्हणजे पहिल्यापासून हा लिनियर एक्सपोनेन्शियल टर्म आहे, असा कधी खाली गेलेलाच नव्हता. तर काय झालं, समजा विचार करा, एकदम 20,000 25,000 1,00,000 वर्ष पहिले 2 माणसं आली असतील समजा पृथ्वीवर. इमॅजिन करा, हायपोथेटिकल 2 माणसं आली असतील, जंगलं तेवढीच होती, 2चे 3 झाले. तसेच वानराचे 2चे 3 वानर झाले, सिंहाचे 2चे 3 झाले. सगळ्या संख्या वाढत होत्या. पण जे नैसर्गिक आहे, झाड वगैरे, त्यांची वाढायची स्पेस तर जी आहे तीच आहे. झाड फास्ट वाढू नाही शकत. जे आहे म्हणजे नैसर्गिक त्यांच्या पेसने वाढत होते, पण मनुष्य, प्राणी वगैरे हे पटापट वाढत होते. मग त्याच्याने काय झालं, जो नॅचरल स्कार्सिटी निर्माण झाली. नॅचरल स्कार्सिटी म्हणजे काय, विना त्यांना माहित असेल, आपण ज्याला म्हणतो की जे आता पाणी आहे, पाणीवरची ही नैसर्गिक संपत्ती हळूहळू आपली कमी होत चाललेली आहे. कारण पाणी आहे तेवढं मनुष्य वाढत चाललेले. तसं काय झालं, आजूबाजूचे झाडं, आजूबाजूचे हे वगैरे ते लिमिटेड होते, नैसर्गिक साठा लिमिटेड होतं, मनुष्यांची संख्या वाढत गेली. मग आता काय झालं, तो साठा कमी होत गेला. जे आंबे होते, आंब्याचे 2-5 झाडं होते, ते मनुष्य सगळे खाऊन टाकले. मग आता उद्याचं जेवण कुठे करायला जायचं? मग मनुष्य काय करायला लागला, समजा माझी बाउंड्री एवढी आहे, 200 मीटरची. पहिले मी अश्मयुगात राहतो, माझी 200 मीटरची बाउंड्री. तर 200 मीटरच्या बाउंड्री मधले मी सगळे आंबे खाऊन टाकले, सगळे झाडं खाऊन टाकले. मग आता मला उद्याचा दिवस काढायचा आहे, तर मला 200च्या पुढे जावं लागेल ना, बाउंड्री माझी क्रॉस करावी लागेल. तेव्हाच मला नवीन झाडं कळतील, नवीन हे कळतील. कारण माझी आताची संपत्ती तर सगळी संपून गेलेली आहे. जसं माणूस आता पलायन का करतो, की घरात, माझ्या गावात मला रोजगार मिळत नाही, मग मी जिल्ह्यात जातो. जिल्ह्यापेक्षा पण अजून चांगला रोजगार दुसऱ्या राज्यात भेटला तर दुसऱ्या राज्यात जातो, राज्यात नाही तर परदेशात जातो. जास्ती सुविधा जिथे मिळतील तिथे मनुष्य पलायन करतो. हा निसर्गाचा नियम आहे, मनुष्य असो प्राणी असो. आज सिंह, वाघ वगैरे काय येतात, ऍक्च्युली आपण त्यांच्या बाउंड्रीत गेलोय ती गोष्ट वेगळी आहे, पण ते पण थोडं
बाउंड्री सोडताय. तर तसंच मनुष्याने बाउंड्री सोडायला सुरुवात केली जसं जसं त्याला अन्न मिळालं. आणि ते अन्न मिळायसाठी, बाउंड्री सोडायसाठी मनुष्याला बघावं लागायचं, शोधावं लागायचं, कुठे झाडं आहे, कुठे शिकार भेटते, कुठे हे करते. आणि ते शोधायसाठी मनुष्य हळूहळू उभा राहत गेला. कारण असं चाऱ्याने दिसलं नसतं ना, आपण काही माकडासारखं उड्या नाही मारायचो. आपण तर फक्त जमिनीवरतीच करायचो. मग दूरचं दिसायसाठी, मला दूरचे झाडं दिसायसाठी, दूरचे फळं दिसायसाठी, दूरचे फुलं दिसायसाठी, दूरचे शिकार दिसायसाठी मनुष्याचा हळूहळू मणका सरळ होत गेला. मणका सरळ होता होता दूर मला जाता, म्हणजे मला 200 मीटरच्या रेडियस, 200 मीटरचं अन्न संपून गेलेलं आहे. व 200 मीटरच्या पुढे जायसाठी मला माझी हद्द सोडायसाठी मी हळूहळू चालायला लागलो. म्हणजे मनुष्य का चालायला लागला? मनुष्य हा जेवायसाठी, आपण प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन. मनुष्य सर्व्हायव्हलसाठी अन्न महत्वाचं होतं. ते शोधत शोधत मनुष्य बाउंड्री सोडायला लागला आणि चालायला लागला. आणि चालायसाठी मग परत त्याला चालायचं तर होतं, पण मग दिशा माहिती पाहिजे. मी नवीन हद्दीत जातोय, मी माझं गाव सोडून मी माझ्या जिल्ह्यात पलायन करतोय. मग जिल्ह्याच्या हद्द्याचं मला माहित नव्हतं, तेव्हा तर काही गुगल मॅप वगैरे नव्हतं. मग त्या हद्दी लक्षात ठेवायसाठी मग माझ्या पॅरलल इकडे हिपोकॅम्पस डेव्हलप होता आणि इथे माझा मणका सरळ होत होता. असे आपले 1000 वर्ष या गोष्टी पॅरलल चालू होत्या, 1000 ते 2000 वर्ष. माझ्या इकडे हिपोकॅम्पस डेव्हलप होत होता आणि इकडे हळूहळू माझा मणका सरळ होत होता. आणि ह्या दोघी गोष्टी पॅरलल होत गेल्या आणि आपण चालायला लागलो. जर मला दिशा कळतच नसती, जर मला हिपोकॅम्पस नसता, तर मी चालूच शकलो नसतो, एका जागेवर येऊन थांबून गेलो असतो. कुठे जायचं ब्लँक झालो असतो, दिशा माहितीच नव्हती. किंवा जर मी नुसतं चालत असतो आणि मला दिशाच माहित नसती, तर मी येड्यासारखं चालतच गेलो असतो आणि पुढे समुद्र असतो, बुडून गेलो असतो. कुठेतरी अंत होता ना, किंवा दर्या होती किंवा जंगलात मध्ये वगैरे. तर ह्या दोघी गोष्टी पॅरल होतात. म्हणून मनुष्य चालायला लागला. मनुष्य का चालायला लागला? अन्नाच्या शोधात. आणि मग अन्नाच्या शोधात मनुष्याचा मणका डेव्हलप झाला, मणका डेव्हलप झाला म्हणून मेंदू डेव्हलप झाला, मेंदू डेव्हलप झाला म्हणून छोटे आतडे मोठे आतडे कमी झाले, म्हणून मनुष्य कमी चालायला लागला. त्याच्यात आज तुमच्या प्रश्नातलं एक उत्तर आहे की आपण श्वास कसा घेतो, याचं परत दुसरं उत्तर. इथपर्यंत कळालं की आपला हिपोकॅम्पस आणि चालायचं कसा संबंध आहे. तर जसं जसं नवीन एरिया म्हणजे बाउंड्री सोडली, नवीन अन्नाच्या शोधात गेला, नवीन शिकार कशी करायची गेली, तसे तसे नवीन मेंदूतले पेशी, नवीन सेल्स डेव्हलप होत गेले. आणि हा जेव्हा नवीन सेल्स डेव्हलप होत गेले, तेव्हा अच्छा, प्रत्येक वेळेला काय होतं, तुम्हाला खूप वेळेला वाटतं की चालल्यावर, एक उत्तर मला आलं नाही, अपेक्षित होतं मला, ते खूप सोपं उत्तर आहे, की चालल्यावर प्रसन्न वाटतं. कोणाकोणाला वाटतं चालल्यावर प्रसन्न? असं चालल्यावर निगेटिव्ह वाटतं का कोणाला? अरे कुठून उगाच चाललंय असं. प्रसन्न वाटतं सगळ्यांना? ऐकू नाही आलं आता काय म्हंटले ते. मी प्रश्न विचारला, चालल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं की नैराश्य वाटतं? निगेटिव्ह प्रसन्न वाटतं की वाटतं. पॉझिटिव्ह वाटतं? छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. पॉझिटिव्ह वाटतं. कोणाला आहे असं इकडे निगेटिव्ह वाटतं? नाही पॉझिटिव्ह मग पण ते पायाच्या पोटऱ्या खूप दुखतात चालायला लागले. शारीरिक दुखणं सोडून द्या, आता तो विषय कम्प्लीट सोडून द्या. आपल्याला शरीर साथ देत नाही तो विषय नाही, मी फक्त इमोशनली म्हणतो. छान मग आता वाटतं. ते का पॉझिटिव्ह वाटतं, का पॉझिटिव्ह वाटतं ते मी सांगतो. आता परत त्याचं उत्तर, प्रत्येक गोष्टीचे उत्तर मी, प्रत्येक शरीरात आपलं सिग्नल आहे. पॉझिटिव्ह वाटतं तर त्याच्या मागे काहीतरी विज्ञान होते, शरीरात काहीतरी गोष्टी घडतात म्हणून. तर माहिती असेल की आनंदी व्हायचे 2 हॉर्मोन असतात, डोपामाइन आणि सिरोटोनिन. ज्या लोकांना नैराश्य असतं त्यांना डॉक्टर डोपामाइनच्या गोळ्या देतो, त्यांना सिरोटोनिनच्या गोळ्या देतो, म्हणून आपल्याला थोडं चांगलं वाटतं. जे लोक नशा करतात, दारू पितात, जे लोक झोपेच्या गोळ्या खातात, जे लोक हे करतात, त्यांना डोपामाइन आणि सिरोटोनिन या दोनच गोष्टी डायरेक्ट दिलेल्या असतात. आता काय होतं, चालल्याने मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतो. डोपामाइन का रिलीज होतो? जास्त विचार करण्यामुळे. जास्ती विचार केल्यानंतर कोर्टिसॉल रिलीज होईल, कारण आपले सगळे विचार निगेटिव्हच असतात. हो. हॅपी हार्मोन्स क्रिएट करतात. हॅपी हार्मोन्स होतात, पण का हॅपी हार्मोन? निगेटिव्ह हार्मोन का नाही रिलीज होत? दोघी व्हायला पाहिजे ना. कारण माझा तोच प्रश्न आहे की व्हाय हॅपी हार्मोन. कारण चालल्यामुळे पूर्ण शरीराला तुम्हाला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनची लेवल जास्त वाढते आणि सगळ्या पूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे. आणि चालताना निगेटिव्ह विचार पण नाहीत डोक्यामध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह का एक नाही येत? मला तेच चाललं. विचारायचं, निगेटिव्ह का नाही येत? मी तेच म्हणतो की निगेटिव्ह हार्मोन्स का रिलीज नाही होत, पॉझिटिव्ह हार्मोन. सीमा त्यांनी थोडंफार उत्तर बरोबर दिलं, 40-50%. सर कारण आपण जेव्हा चालतो तेवढे आपले सगळे जे ऑर्गन्स आहे ना सर, तर ते एका दिशेने विचार करायला लागतात. म्हणजे हात पाय जेवढे सगळे आपले हे आहेत. का? पण समजा का? आपण जसं पण का? समोर क्यों? एक लाईन. ऍक्च्युली सर concentration.
हार्ट हार्ट आपलं हार्ट जास्त पंपिंग होत असतं. आणि मग चालण्यावर हार्ट कॉन्सन्ट्रेशन पंपिंग असतं ना. हार्ट हार्ट पंपिंग समजा मला लोकल पकडायची उद्या, तरी माझी हार्ट पंपिंग फास्ट होईल, पण लोकल पकडताना टेन्शन असतं आपल्याला. डोपामाइन हार्ट हार्मोन्समुळे. पंपिंग हार्ट डोपामाइन, पण डोपामाइन का व्हाय डोपामाइन? मला तोच प्रश्न आहे की पॉझिटिव्ह हार्मोनच का, निगेटिव्ह का नाही? काही तर कारण असेल ना. आता तुम्हाला हळूहळू जसं मी सांगतो, प्रत्येक गोष्टींमध्ये कारण असतं की असं होतंय तर ते तसं होतंय तर का. तर व्हाय डोपामिन चालल्याने का चांगलं वाटतं, नैराश्य का नाही येत? तसं बघितलं, टेक्निकली बघितलं तर चालायने थकवा यायला पाहिजे आपल्याला, थकवा यायलाने निगेटिव्हिटी व्हायला पाहिजे, तरी थकवा येत असून पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे कळालं ना, कॉन्ट्राडिक्टरी आहे. अ, ज्या गोष्टीने आपल्याला एका थकवा बाज येतो ती गोष्ट आपण सोडून देतो. हा येस जाते. टॉक्सिन्स निघत पण असतात त्याच वेळेला शरीरातून निगेटिव्ह म्हणजे थ्रू निघत असतात आणि हॅपी हॉर्मोन्स म्हणजे डोपामाइन मग त्याच वेळेला सिक्रेट होतात असं. ठीक आहे, 40-50% बरोबर. ॲक्युप्रेशर होतं तळव्यांना म्हणून. अच्छा, ॲक्युप्रेशर तळव्यांना होतं, तर आपल्याकडे ती ॲक्युप्रेशरची प्लेट येते पहा, तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यावरती हो. पाय ठेवायचा असं काटेरी काटेरी. दिवसभर मी त्याच्यावर उभं राहिलं, दिवसभर पायाला ॲक्युप्रेशर पॉईंट दिले, होणार आहे हॅपी हार्मोन रिलीज होणार आहे. नाही, इरिटेट होतं. मग ठेव त्याचं मुक्त मार्ग काढून आपण सराउंडिंग्स मध्ये पण बाहेर जातो, वॉक करताना आपण बाहेर जातो, त्यामुळे ते सराउंडिंग्स मध्ये आपण म्हणजे नेचर मध्ये आपण जास्त कनेक्टेड आहोत तसं. तर त्याच्यामुळे तुम्ही आता ते उत्तराकडे एकदम जवळ येत आहे, आता अजून मध्ये जा, एकदम जवळ आलेले उत्तराकडे. पंच महाभूतावरून आपले जे 5 अग्नी वायू हे आता ह्या सगळं त्याच्यापासून पंचमहाभूताला आणि येते. या सराउंडिंगला अस्मयुगात नाही आपण. बरोबर आहे, तुम्ही दोघी आता तनुजाताई आणि शोभाताई, तुम्ही दोघी ह्या तुमच्या उत्तराला थोडं आता अस्मयुगात नाही. कारण सगळ्या गोष्टी मनुष्य तर तिथूनच सुरुवात झाल्या. अचानक आपण पृथ्वी डायरेक्ट आता टपकलो नाही बाळ घेऊन. प्रत्येक आपल्या आजी पंजू वगैरे हे सगळे आपण त्यांच्या याच्यातून आपले जीन्स घेऊन पुढे झालेलो. तर अन्नाच्या पंचमहाभूतापासून शोधात आपली किंवा बॉडी सगळ्या तयार झालेली गोष्टीसाठी आहे. माणूस एक 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 एकदम बोली मत लगाव. एक एक येस. हा सीमाताई तुम्ही बोलून घ्या मग एक एक करून. चालल्यामुळे डोपामाइन हार्मोन तयार होतात. कशामुळे काय कारण शरीरात का तयार होतात, कशामध्ये डोपामाइन हार्मोन चालण्यामुळे काय कारण? ओके, शोभाताई विचारताय. सीमाताई. काय येतात डोपामाइन? शोभाताईंच्या नातू नाही, जावई फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन न्यूरोलॉजिस्ट आहे, तर त्यांना कदाचित त्याचं उत्तर माहित असेल किंवा ते आता माझं उत्तर चेक होऊन जाईल. ठीक आहे, आपल्याला लगेच क्रॉस चेक पण आहे. तर मी सांगतो उत्तर, जास्ती अंत न घेता, कारण प्रश्न उत्तर पण विचारायचे आहे. तर काय व्हायचं की आपल्याला, मी जसं सांगितलं होतं, साखर का खावीशी वाटते, साखर का खावीशी वाटते, कारण आपल्याला ते एनर्जी असते, परत त्याच्यात परत परत आपल्याला होतं. तर डोपामाइनचं काय होतं, जेव्हा आपण अन्नाच्या शोधात होतो तेव्हा नवीन नवीन प्रत्येक वेळेला अन्न मिळायसाठी, नवीन वेगवेगळी शिकार मिळायसाठी, एखादी नवीन शिकार मिळाली, जसं मी ऐकलं एरिया सोडावा लागला, परत नवीन शिकार मिळायसाठी, परत नवीन शिकार मिळायसाठी, परत नवीन वेगवेगळे फळं, चांगले फळं मिळायसाठी वगैरे आपल्याला आवडायची. जसं आता आपण बाहेर फिरायला आपल्याला का आवडतं, पंचमहाभूत आजूबाजूचे हे तर आहेच, पण आपल्याला फॉरेन मध्ये का फिरायचं स्वप्न असतं, किंवा मी देवस्थान फिरेल वगैरे, नवीन जागा फिरायची काय सोय असते की नवीन जागा पाहायला आवडते, नवीन जायला पाहायला आवडते. म्हणजे तर त्या काळात मनुष्य काही ऍज अ टुरिझम म्हणून नाही फिरायचा, तेव्हा अन्नाच्या शोधात फिरायचा. अन्नाच्या शोधात फिरता फिरता काय व्हायचं की नवीन फळं मिळायची, नवीन शिकार मिळायची, या गोष्टी शिकार, नवीन गोष्टी मिळायच्या, तसं मनुष्याला ते आवडत गेल्या. आवडत वेळासाठी प्रत्येक वेळेला मग मेंदू पण त्याच्या साईडने रेसिप्रोकेट करायचा, डोपामाइन रिलीज करून, की ठीक आहे तू अजून फिर, मी तुला पूर्ण खुशी करते, खुश ठेवते, तू अजून फिर, आज 200 मीटर चालली, आता उद्या 300 मीटर फिर, कदाचित पुढच्या 100व्या मीटरला तुला नवीन फळं सापडतील, नवीन शिकार सापडेल. 300 मीटर पर्यंत आलं, मेंदू परत अजून रिलीज करायला डोपामाइन, आता उद्या तू 400 पर्यंत जा, कदाचित तुला नवीन फळ सापडेल. असं करता करता हिमालयाच्या तू वाळवंटात पोहोचून जा, वाळवंटात कदाचित दुसरे फळं सापडतील, वाळवंटाहून कधी काश्मीर पर्यंत येऊन जा, कधी हे कर. म्हणजे मेंदू आपल्याला चालायला प्रमोट करत असतो डोपामाइन रिलीज करून, की तुम्ही चाला आणि व्हाईस वर्का रेसिप्रोकेट. जर तुम्ही चालले तर डोपामाइन रिलीज होतं, हे एक विशियस सायकल असते. म्हणून आपल्याला नेहमी हॅपी सिग्नल्स मिळतात, कारण मेंदू आपल्याला पुश करतो की तुम्ही निसर्गात राहा, पंचमहाभूतात राहा, जंगलात फिरा, अन्न हे करा ते करा. मेंदू नेहमी आपल्याला पुश करत असतो की डोपामाइन रिलीज व्हायला. पण पहिले अश्मयुगात काय व्हायचं की अन्नाची शिकार व्हायसाठी, विनाताई तुमचा प्रश्न लिहून ठेवा,
मी सगळे प्रश्न गेले डिटेलमध्ये. ठीक आहे, नाही तर सांगा तुमचं. चला करून घेऊ. दादा आता तुम्ही अश्मयुगातलं जे एक्झाम्पल सांगितलं कनेक्शन बरोबर आहे की चालण्याने नवीन फळं नवीन अन्न. पण आता आपण करंट मध्ये कोणत्या याच्यासाठी प्रसन्न वाटतं म्हणजे ब्रेन आता मग करंट याच्यामध्ये मेंदू, हे बघा मेंदूला असे सिग्नल्स आहे की चालल्याने तुमचं डोपामाइन रिलीज होणार आहे. मग तुम्ही जंगलात फिरा की वाळवंटात फिरा की घरातल्या घरात चार भिंतीत फिरा, गच्चीवरती फिरा की गार्डन मध्ये फिरा, जर तुम्ही चाललं तर तुमचं डोपामाइन रिलीज होणारच आहे. ऍज सिम्पल ॲज दॅट. डोपामाइन का रिलीज होतं त्याचं मी कारण अश्मयुगातून सांगितलेलं. आणि त्याचे मग बाकी कारण असे जे तनुजाताईंनी सांगितले, शोभाताईंनी सांगितले की आपल्याला पंचमहाभूत भेटतात, आजूबाजूचा थोडा निसर्ग पाहायला भेटतो, 2-5 लोक नवीन भेटतात. आता ती गोष्ट वेगळी आहे की आजकाल वॉकिंग करता करता बायका एक दुसऱ्यांच्या आज माझ्या घरी तसं झालं ते झालं ते, ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे डोपामाइन रिलीज व्हायचं सोडून वेगळ्या माइंड रिलीज होतात. पण मुळात मला हे सांगायचं होतं की चालल्याने डोपामाइन रिलीज होणारच आहे, तुम्ही कुठे पण. ते तेव्हा जंगलात म्हणजे मेंदू तसा घडलाय आपला की चालल्या की डोपामाइन रिलीज होईल आणि डोपामाइन रिलीज झाला की चाललं. ओके माईक ऑफ ठेवा ना. ओके ठीक आहे. तर वीणाताई, आता मेंदूला कसं आहे की आताच्या संदर्भात कसं आहे की आता तुम्ही भलेही चालू नका, पण नाही चालले तर तुमचं डोपामाइन रिलीज होणार नाही. जर तुम्हाला डोपामाइन रिलीज करायचं असेल तर खूप ऑप्शन आहे डोपामाइन. एक तर काहीतरी चांगल्या गोष्टी बघा, भक्ती करा, देवधर्म करा, टीव्ही आनंदाची कॉमेडी सिरियल्स बघा, जोक करा, किंवा मग दारूचं व्यसन करा. वेगवेगळे व्यसन आहे. व्यसन केलं की डोपामाइन रिलीज होतं का आपला हे करतो. पण एक सगळ्यात स्वस्त व्यसन म्हणजे चाला. त्याच्याने डोपामाइन कसं रिलीज होतं ते कारणसाठी मी तुम्हाला अश्मयुगात नेलं. आपला मेंदू का डेव्हलप झालाय, मेंदूला का चालायला पाहिजे त्याचं कारण सांगण्यासाठी मी त्याच्यात नेलं. ठीक आहे. मग बाकी आता ते तर सगळ्या त्या गोष्टी आहेत आपल्या, हॉबीजमुळे पण आपले ते पण आहेत. डोपामाइन डोपामाइन, आणि येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. मी ते सांगितलं डोपामाइन करायचे खूप असंख्य प्रकार आहे. पण हॉबी, समजा माझी चित्रकला हॉबी आहे आणि आता मला तुमचं जस्ट हे झाल्यानंतर चित्रकला मी लगेच काढू शकतो का? मला पहिले ब्रश शोधावं लागेल, पेन्सिल शोधावं लागेल, मला वस्तू लागतील ना. पण चालायला मी सहज आता माझ्या हॉलपर्यंत गेलो, हॉलपासून परत गेलो, मी थोडं रिलॅक्स, एवढं कंटिन्यूस 1-1.5 तास बोलले, मला थोडं रिलॅक्स वाटेल. का रिलॅक्स वाटेल? डोपामाइन रिलीज होईल ऑन दी स्पॉट. ठीक आहे. दुसरं कारण, चलो पुढे जाऊ. तर जसं जसं अन्नाच्या शोधात फिरत गेला, नवीन एरियात गेला, तसं डोपामाइन रिवॉर्ड्स मिळाले. आणि जसं मी सांगितलं की पहिले मनुष्याची जसं लाल सर्कल आहे तशी फिक्स बाउंड्री होती. पण जसं जसं लिमिटेड नॅचरल रिसोर्स झाले तेव्हा याला ही बाउंड्री सोडावी लागली. बाउंड्री सोडायला लागली कारण नॅचरल अबंडन्सी होती. आणि ती अबंडन्सी सोडायसाठी कुठेतरी मनुष्यामध्ये डोपामाइन रिलीज झाले. मनुष्यामध्ये सगळ्यात पहिले मणका स्टार्ट झाला. मणका झाल्यामुळे आपला हिपोकॅम्पस डेव्हलप होत गेला. हिपोकॅम्पस डेव्हलप झाल्यामुळे आपले जे काय म्हणतात त्याला दिशा दाखवायचे सिग्नल्स आहे, आपले लेप्टिन्स आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स हे इम्प्रूव्ह होत गेले. याचं मी अजून एक कारण एक छोटंसं सांगतो, हे इतकं रिलेव्हंट नाहीये, पण मला खूप वेळेला म्हणतात की डोपामाइन, मग आता हेच कुठेतरी याचं उत्तर आहे की युट्यूब बघितल्याने आपल्याला खूप वेळा रील्स पाहिल्याने डोपामाइन रिलीज फटाफट रिलीज होतात, चांगलं वाटतं. मनुष्य जर वयस्कर लोक पाहिले असतील तर तुम्ही सतत रील्स फिरवत असतात, सतत व्हॉट्सअपचे मेसेज स्टेटस बघत असतात. काय होतं त्याच्याने? एक बघितला की दुसरा काहीच नसतं, ते शुभ सकाळ शुभ संध्याकाळ असते तेच असते, पण सतत एकामागे एक स्टेटस, आपण कुठेही पॉज घेत नाही, तर त्याच्यामध्ये डोपामाइन रिलीज होतं. पण मग मला एकदा एका ताईंनी खूप सहज प्रश्न विचारलेला, म्हणून मी त्यासाठी एक स्लाइड बनवली की मग डोपामाइन साधं नुसतं व्हॉट्सअपवर स्टेटस बघून जर रिलीज होत असेल, म्हणजे जर आनंदी वाटत असेल भले त्या 5 मिनिटापुरती 10 मिनिटापुरती, तर मी काय एवढी मेहनत घेऊ चालायचं? इतका मस्त प्रश्न विचारला होता. मग मी त्याच्यासाठी त्याचे उत्तर आता या स्लाइड मधून देतो. खूप मस्त निरागेश प्रश्न होता. ठीक आहे. तर मी त्यांना एक उदाहरण दिलं की आपला जो मोबाईलचा जो शोध झालेला आहे तो अराउंड 20 वर्ष पहिले झालेला, 20-25 वर्ष. तुमच्या आता सगळ्या त्यांच्या आता 5-10 वर्ष पहिले मोबाईल हातात लागला असेल, 15-20 वर्ष. त्याच्या 200 वर्षा पहिले जो आपला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं होतं, औद्योगिक क्रांती, त्याच्या 12,000 वर्षा पहिले आपली शेतीचा शोध लागलेला. आणि जो 3 लाख वर्ष पहिले आपली कुठेतरी मनुष्याचा पहिला एव्हिडन्स दिसलेला आहे. तर 3 लाखापासून आजपर्यंत मेंदूला किती फक्त 20 वर्षच मोबाईल वापरायची सवय, बाकी आपला मेंदू, आपले वंशज, आपले जे काही आहे कुंजोबा, अंजोबा, टंजोबा, ते सगळे 3 लाख वर्षापासून मेंदूला ती जास्ती सवय, मेंदूला चालायची जास्ती सवय मोबाईल खेळायपेक्षा. आता हे
3 लाख आणि हे आज हे कम्पेअर करता येत नाही. आता मी त्याला घड्याळामध्ये कम्पेअर करतो. जर मी माझे घड्याळाचे शून्यापासून 24 तास बघितले तर आपले सकाळच्या म्हणजे रात्री 12 वाजेपासून उद्याच्या 11:40 हे अश्मयुग आहे. जर याला मी कम्पेअर केलं तर आज रात्री 12 वाजेपासून उद्याच्या 11:40 अश्मयुग आहे. उद्याच्या 11:40 11:59 आपला शेतीचा शोध लागला होता. आणि शेवटचे जे फक्त 20 सेकंद होते, शेवटचे 20 सेकंद तेवढाच आपण मोबाईल वापरलेला. म्हणजे मनुष्य आपला मेंदू हा ब्रेनसाठी आपला मोबाईलसाठी डेव्हलपच नाही झालेला. त्याच्यामुळे म्हणतात की लहान वयात मुलांना हे नका देऊ. मुलगा काय फटाफट जेवण करतो मोबाईल हातात दिला की, कारण त्याला डोपामाइन रिलीज होत असतं. मुलगा लगेच रडणं थांबवून देतो, लहान बाळ रडणं थांबवून देतो, कारण त्याचे हॅपी हार्मोन्स रिलीज होत असतात. त्याला निगेटिव्ह नाही. इंजेक्शन देताना त्याला दुःख होते, त्याला निगेटिव्ह हार्मोन्स. पण समोर मोबाईल दाखवला तर सहज इंजेक्शन घेऊन घेईल. व्हॅक्सिन 4-5 वर्षापर्यंत व्हॅक्सिन चालतात लहान मुलांना. मग आता एक शॉर्ट ट्रिक निघाली व्हॅक्सिन द्यायची, काहीतरी मोबाईल दाखवून द्यायचा. जेवण करत नाही मोबाईल दाखवून द्यायचा, हे करून द्या. का? कारण सगळ्यात शॉर्ट मेथड डोपामाइन रिलीज आहे. पण मेंदूला त्याची सवय नाही. का? कारण आतापर्यंत आपण फक्त 20च सेकंड डेव्हलप झालोय, जर मी 24 तासात कम्पेअर केलं तर. बाकी सगळे आपण कोणाचा तरी माहित ना उरलेले आपण सगळे जे दिवसातले 23 तास 40 मिनिटं आहेत ते आपण अश्मयुगातच आहे, हे कम्पेअर करायचं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. काय परत हिपोकॅम्पस वरती येतो. तर हिपोकॅम्पसचं काय, हा किती टक्के श्रिंक होत असतो वर्षाला? 1%. 1%. 1%. ठीक आहे, 1% होणारच आहे. जर काही वाईट म्हणजे जास्ती आजार असतील, वाईट सवय असतील, लाईफस्टाईल असेल तर अजून फास्ट होऊ शकतो. ठीक आहे. आता गंमत अशी चालल्याने काय होतं ते बघा. आता हे रिसर्च पेपर रिसर्च एव्हिडन्स आहे, प्रॉपर स्टडी केल्या गेल्या चालल्याने आणि हिपोकॅम्पस. आणि मी जसं सांगितलं आपला मेंदूच बनलाय कारण हिपोकॅम्पस वाढायला पाहिजे. हिपोकॅम्पस आणि मेंदूची डेव्हलपमेंट ही पॅरल होत होती, म्हणून थोडं हिस्ट्रीमध्ये नेलं. आता जसं जसं आपण चालतो तसं तसं आपली मेंदूची 2% प्रति इयर वाढ वाढते. म्हणजे एका साईडला आपली 1%ने कमी होते नॅचरल, आणि जर आपण चाललो तर 2%ने वाढते. म्हणजे नेट आपली 1%ने वाढते जर आपण चाललो तर. आणि हे ज्या बाकी काही चालत नाहीये किंवा तुमच्या घरातले चालत नाही त्यांची 1% कमी होणारच आहे. पण आता जर तुम्ही चालले तर त्याच्याने काय होणार आहे की तुमचे 2%ने वाढायला लागणार. म्हणजे 1% कमी होते, नेट तुम्ही आता 1% वरती. म्हणजे तुमची आता जसं जसं तुमचं वय वाढेल आणि तुमचं चालणं जर कॉन्स्टंट असलं तर ही जी कमी व्हायची क्षमता आहे ही हळूहळू कमी होईल आणि तुमचा मेंदू डेव्हलप राहील. मग जे मी सांगितलं अल्झायमर सारखे सांगितले की स्मृतिवंश झालं, लक्षात राहत नाही वगैरे, ते या सगळ्या गोष्टी जास्ती लेट पर्यंत ढकलल्या जातील. कारण आपली हिपोकॅम्पसची साईज कमी झालेलीच नसेल किंवा फार कमी स्पेसने कमी होत असेल. आणि मग त्याच्यामुळे हे सगळं भुकेवरचं नियंत्रण, लेप्टिनचं, इन्सुलिनचं, दिशा, जे काय हिपोकॅम्पसची भूमिका आहे तो ती पार पाडेल. कारण आपण त्याला कमी होऊच देत नसेल. कमी होणारच आहे, निसर्गाचा नियम आहे, पण आपण चालून त्याला मेंटेन ठेवायचा प्रयत्न करणार आहे. आणि मग जेव्हा आपण हे चालू तेव्हा आपण प्रत्येक वर्षाला हे फक्त मेंदूच्या हिशोबाने म्हणतो 2% हे आपण यंगर होत जाऊ, तरुण होत जाऊ. जरी जसं जसं वय वाढणार आहे तसं तसं हिपोकॅम्पसची साईज कमी होणार आहे, पण आपण चालल्याने आपलं नेहमी यंग होत जाऊ. तर आता इथपर्यंत हा सगळा आपला मी थोडं का चालायला पाहिजे वगैरे त्याच्यावरती येतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळं क्लिअर. आता कसं चालायला पाहिजे त्याच्यावरती येतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले कसं चालायला यायच्या पहिले एक परत मला नेहमी सहज प्रश्न विचारला जातो, परत म्हणजे खूप पहिले विचारायचे, आता तुम्ही त्याचं उत्तर समजून देतो डायरेक्ट. खूप सगळ्यांनी ऐकलं असेल की 10,000 स्टेप असं खूप चॅलेंज असतात खूप वगैरे. मग मला हा प्रश्न विचारायचा की हा 10,000च का, 11,000 का नाही, किंवा 9,000 का नाही, हा 10,000 आकडा कुठून आला? 10,000 में ऐसी क्या खासियत आहे? 10,000 10,000 10,000 खूप ताईंनी ऐकलं असेल. ज्यांनी नाही ऐकलं असेल त्यांनी आज ऐकून घ्या की ह्या 10,000चं खूप फॅड आहे. बाहेर जर बघितलं तुम्ही, जे जिम वगैरे करतात ते करतात, किंवा अर्बन सिटीमध्ये त्यांनी ते लावून स्टॉप वॉच लावून काउंट करतातच की आज माझे 10,000 झालेच पाहिजे. नाही झालं तर त्यांना झोपच येत नाही. मग हा 10,000 आकडा कुठून आला? ते रॅन्डमली राऊंड फिगर 10,000 असं म्हणून ते. ओके, अजून? सुरुवातीला म्हणजे हे बॉडी टेम्परेचर वाढतं, घामा थ्रू. पण मग 10,000लाच कसं काय बॉडी टेम्परेचर, म्हणजे जे काय तुमचे उत्तर असेल ते 10,000लाच का? माझ्या इकडे
का होते त्याच्याबद्दल प्रश्न नाही, माझ्या आकड्यावरती प्रश्न आहे की 10,000च का, 9 का नाही आणि 11 का नाही, किंवा 8 का नाही आणि 12 का नाही, 10 वरतीच का गाडी अडकली आपण? चालून चालून बॉडी हिट वाढतं ना. 10,000 एक डोक्यामध्ये सेट झालेलं असतं ना की 10,000 आकडा बघायला पण छान वाटतो आणि हा चल 10,000 झाले म्हणजे आपण त्या एका लेवल पर्यंत पोहोचलो हे सॅटिस्फॅक्शन मिळतं. ओके, ठीक. अच्छा, आता एक प्रश्न रिसर्च विचार. मुळे एक हा बोला तुम्ही बोला. रिसर्चमुळे ठीक आहे, कळालं रिसर्च, एक उत्तर कळालं, ठीक आहे. आता मी एक प्रश्न विचारतो. 3 लिटर आपल्याला जे आपण युट्यूबवर जे ऐकतो रिलांमधून की 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे, 4 लिटर प्यायला पाहिजे, अमकं प्यायला पाहिजे, ढमकं प्यायला पाहिजे, मग हा आकडा कुठून आला? सर खूप परत हा पण आकडाच आहे. मतांतर आहे सर, पण तरी सर प्रत्येकाचे खूप मतांतर आहे प्रत्येक गोष्टीत. पाण्याच्या बाबतीत आहे, कोणी म्हणते की जेव्हा तहान लागली तेव्हाच प्या, तर त्याच्यामुळं हे काही फिक्स असा आकडा आहे असं मला नाही वाटत सर. नाही ते ठीक आहे, आकडा नाहीये ते नाहीये, पण आकडा ऐकला तर असेल ना की 3 लिटर प्यायलाच पाहिजे, 4 लिटर, म्हणजे हो, कोणता तरी ऐकलं आकडा आहे. ऐकलाच हो, असेल ना. हो. माझा प्रश्न आकड्यावरती आहे, केला. माझा प्रश्न मुद्द्यावरती नाहीये. चालायचं पण आणि माझा प्रश्न हे आकडे कुठून येत आहे मला ते विचारायचं. तर एक दादा, होऊ कुणी शकते ते ते पालुपत काढतं की 4 लिटर 3 लिटर पाणी प्या, कुणीतरी स्वतःच एक महत्व वाढून 10,000 पावलं मी रोज चालतो, म्हणजे ते एक सिंबल की बाबा 10,000 पावलं चाललो रोज. अजून 3-4 लिटर मग का? कॅल्क्युलेशन विनंती, मला आवाज कट झाला. बॉडी पण चार्जिंग संपली. हा, बॉडी काय? डिटॉक्स होते पाणी जास्त पिल्यावर. मग 10 लिटर पिऊ ना, 3-4च का? 3-4 वरती का माझा घोडा? तेवढी 10,000 फिल्टर 10,000 10 लिटरला 10,000 सगळं. 10,000 स्टेप्समुळे बहुतेक त्या तेवढ्या शरीरातल्या कॅलरीज ज्या असतील तर तेवढ्या बर्न व्हायला मदत होत असणार बहुतेक. मग 10,000च्या वेळी मी 11,000 चालले तर थोडे अजून कॅलरीज बनेल, मग तर अजून चांगलं आहे ना. मग 10च का? तिथे काही थांबा. जर कॅलरीज बंद करायच्या तर 10च्या ऐवजी मी 11 करेल, मग थोडे अजून जास्त कॅलरी बर्न होतील. एम तर मला कॅलरीज करायचंय. हा, येस. पाण्याच्या बाबतीत ना ते कॅल्क्युलेशन सांगतात, म्हणजे तुमचं वेट इंटू काय डिवायडेड बाय काय लावून मग त्यांनी ते पाण्याचं सांगतात. तसंच मग हे याला पण 10,000ला पण काही कॅल्क्युलेशन ठेवलं असेल त्यांनी वेटसाठी. कुठेतरी तुमचं उत्तर असं बरोबर मला आहे, पण एक जनरलायझेशन सांगतो मी तुम्हाला, एक जनरलायझेशन सांगतो. म्हणजे आता मेडिकल सायन्स मध्ये याची फार डिबेट आहे की आता आपण जे आपण काही टेस्ट करतो ना, जे कोणती पण डायबिटीज, शुगर, बीपी, जे कोणते करा, हे जे सगळे आकडे आले, कोणते पण आकडे, म्हणून पाण्याचा आकडा असो, चालायचा आकडा असो, जे आपण ब्लड रिपोर्ट करतो ते आकडे आले असतो, हे इंडियन सायन्सचे नाही, म्हणजे हे US, लंडन वगैरे तिकडून होतात. ओव्हरऑल स्टॅटिस्टिकल स्टडी होते. सगळ्यात पहिले स्टडी व्हायचे 4 स्टेप मध्ये स्टडी होते. सगळ्यात पहिले जर एखादी हायपोथेसिस असला की मला वाटलं एखादी गोळी काम करेल, तर सगळ्यात पहिले मी ती उंदरांवरती, किंवा त्याला जिनिपिक्स म्हणतात, तिकडचे छोटे छोटे डुकर असतात त्याच्यावरती होते. ती झाल्यावर फर्स्ट सॅम्पलिंग ती टेस्ट झाली, ओके आली, रिझल्ट ओके आले, की मग सेकंड कमी सॅम्पल साईज, म्हणजे 25-30 माणसांवरती ती टेस्ट घेतील. त्याच्यावरती ओके आली की मग क्लिनिकल ट्रायल्स चालू होते. क्लिनिकल ट्रायल्स ही मोठ्या 1,000, 2 लाख, 2,000, 5,000 लोकांवरती ट्रायल होतं. त्याच्यावरती पण ओके आली की मग रॅन्डम सॅम्पलिंग साईज घेऊन क्लिनिकल ट्रायल्स होतात. मग 5 लाख, 10 लाख असे होतात. आणि मग या सगळ्या गोष्टी टेस्ट होतात. आणि मग कुठेतरी मग हे ठरतं की हा, एवढं केलं की हेच व्हायला पाहिजे. हे सांगायचं अर्थ की या सगळ्या मोस्ट ऑफ द 80 to 90% या सगळ्या वेस्टर्न मधून हे नंबर आलेले, आता ते भारतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाची ताण वेगवेगळी लागत असते, प्रत्येकाच्या कॅलरीज वेगवेगळ्या बर्न होतात, प्रत्येकाची शुगर वेगवेगळी, प्रत्येकाचे मान. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते बॉडी वेट इंटू आमकं ढमकं, किंवा मग जेव्हा ताण लागेल तेव्हा आमकं, हे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. पण आता गंमत याच्यामध्ये अशी आहे की हा जो 2 ते 3 लिटर आकडा आला होता स्टेपवरची जायच्या पहिले, मी त्याच्या पहिले सांगतो. आपण भारतामध्ये आता सध्या थोडी टंचाई आहे, पण भारतामध्ये पाण्याची एवढं काही हे नव्हतं, म्हणजे प्यायचं पाणी आपण कधी विकत घेतलं नव्हतं. आता मागच्या 5-10 वर्षापासून बिस्लरी बॉटल यायला लागली.
पहिले माणूस कधी पाणी विकत घेणे कन्सेप्टच माहित नव्हता. जर तुम्ही तुमच्या आजोबांना थोडे, तुमचे जे आजी आजोबा लहान असतील त्यांना जर विचारलं की पाणी 20 रुपयाची बाटली म्हणजे पाणी विकत घ्यायचं, तर ते आपल्यावर हसले असते की पाणी कोण विकत घेतं का. म्हणजे जसं जसं आज आपण असू, एक 10 कोरोनाच्या पहिले आपण असू, श्वास कोणी विकत घेऊ शकतो का, हवा कोणी विकत घेऊ शकतो का, पण कोविडमध्ये घेतली आपण हवा विकत. तसं जर 30 वर्षा पहिले, जर कोणी एक 40 वर्षा पहिले जर आपल्या आजी आजोबांना म्हटलं असतं की 20 रुपयाची बॉटल घेऊन मी ताण भागवते, ते आपल्यावर हसले असते की अरे असं पैसे देऊन कोणी ताण भागवतो का, सहज कोणाला तरी माग ना. किंवा कुठेतरी पाणी असतंच, नद्या एवढ्या स्वच्छ होत्या, किंवा बाकी काय होतं, विहिरी होत्या, खास करून विहिरी होत्या, विहिरीतलं पाणी काढायचो प्यायचो. अबेंडन्स साठा होता, मल्टिपल साठा होता आपल्यात. आता हेच ना वेस्टर्न मध्ये नसतं. लंडन युरोपमध्ये तिकडे पाण्याचे सगळ्या बकायदा प्रोसेस होऊन पाणी येत असतं. मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतात. फॅक्टरी म्हणून प्रत्येक घरोघरी आरो, पहिल्या काळापासून आरो पण नसले तरी पाण्याचा साठा, पाईपलाईन जायची, पाईप, म्हणजे त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं. जसं आता आपण पाणी पाणी तर नाही, गॅस विकत घेतो, तसं पाणी विकत घेतो. मग जास्तीत जास्त लोकांनी पाणी विकत घ्यायसाठी, जास्तीत जास्त लोकांनी, जसं आता चिप्स कुरकुरेची कशी ऍडव्हर्टाईज केली जाते, जास्तीत जास्त चॉकलेट खायची ऍडव्हर्टाईज केली जाते, तशी जास्तीत जास्त पाणी प्यायची ऍडव्हर्टाईज केली. मग तेव्हा त्याच्यामुळे या फॅन्सी बॉटल येतात पहा, त्या मार्किंगच्या, इतकं पाणी प्या, इतकं पाणी प्या, अमकं पाणी प्या, ढमकं पाणी प्या. मग जिमवाल्यांची वेगळीच मस्त बॉटल असते. मग लहान मुलांची वॉटर बॉटल, एवढं पाणी प्यायलाच पाहिजे, मग संध्याकाळपर्यंत इतकं व्हायलाच पाहिजे. सगळं कार्य सांगायचा अर्थ की हे सगळं कमर्शियलायझेशन, पाणी प्यायसाठी प्रमोट केलं गेलं. कारण तिकडे जेवढं पाणी प्याल तेवढं जास्त इकॉनॉमी वाढेल, तेवढं जास्त पैसा खर्च होईल. जसं आपण चॉकलेट बिस्किट खायला कसं ऍडव्हर्टाईज दाखवली जाते, कॅटरीना कैफ येऊन चॉकलेट खाते, सलमान खान येऊन विमल गुटखा खातो, ही लोकांनी प्रोवोक व्हायला पाहिजे. तसं पाणी प्यायला प्रोवोक व्हायसाठी ते सगळ्या गोष्टी केल्या गेल्या, त्या सगळ्या ऍड केल्या गेल्या. तिथून हे 3-4 लिटर आकडे आलेले. तर ते किती प्यायला पाहिजे काय, मी त्याच्यावरती त्या डिबेटमध्ये फसत नाही. मला फक्त आता वॉकिंग वरती यायचं होतं म्हणून. तर हा जो 10,000 आकडा आलेला आहे, हा पण तिथूनच कुठून तरी आलेला आहे. हा कुठून आलेला आहे तुम्ही सांगा. तर 10,000 हा आकडा आला होता जपानमध्ये 1964, जेव्हा त्यांच्याकडे ऑलिम्पिक्स होती. तो पिडोमीटर मार्केट कॅम्पेन, पिडोमीटर एक कंपनी होती. जसं आता आपण स्टेप्स मोजता ना, तुम्ही सगळे स्टेप्स मोजताय, तसं त्या काळात स्टेप्स मोजायची एक मशीन होती, त्याला पिडोमीटर म्हणतात. पुष्पाताई प्लीज, प्रत्येकाने म्यूट करून घ्यायचे, जेव्हा प्रश्न विचारायला तेव्हा अनम्यूट करायचे, म्यूट करायचे. तर आता गंमत अशी असते की या पिडोमीटर कॅम्पेनमध्ये 10,000 आलेले आहेत, पण मुळात तुम्ही जर हा ग्राफ पाहाल, परत हे मेडिकल रिपोर्ट्स आहेत, म्हणजे रिसर्च पेपर आहे, जेव्हा तुम्ही हा ग्राफ पाहाल तेव्हा तुम्ही म्हणजे रिसर्च स्टडीनुसार जे सीमाताईंनी उत्तर दिलेलं की आपण 8,000 पावलं चालले. हे बघा इकडे ही जी लाईन आहे ही लिनियर होते, ही जी लाल लाईन आहे इथून लिनियर होते, जर तुम्हाला माझा अॅरो दिसत असेल तर. जर आपण 8,000 पावलं चाललो, जो 7-7.5 हजार चाललो, आणि 10,000च्या वरती किती पण चाललो, सॉरी, तर आपला फायदा सेमच होणार, कारण इथून तुमचा ग्राफ हा लिनियर व्हायला लागला. तर 10,000 नाही चाललं तरी चालतं, 8-8.5 हजार चाललं तरी फायदा होणार आहे. ऑब्व्हियसली तो जेवढं जास्ती चालाल तेवढं तुमचे मसल्स वगैरे होणार आहे वगैरे, पण एकंदरीत मेहनत जास्ती, एफर्ट्स खर्च होणार आहे. आणि हे तुमचे इरिस्पेक्टिव्ह ऑफ सेक्स, इरिस्पेक्टिव्ह ऑफ या सगळ्या गोष्टी आहेत. तर अंदाजे किती चालायला पाहिजे, 7.5 ते 7,000 चालायला पाहिजे. त्याच्याने पण तेवढाच फायदा मिळेल जेवढा 10,000ने. 10,000 हा आकडा डोक्यातून काढून टाकायचा. हा कम्प्लीट प्युअर मार्केटिंग कॅम्पेन आहे. असं शरीरात काही होत नाही. चालायचे, नक्कीच चालायला पाहिजे, पण 10,000 मी काय एवढं फोकस करतोय, कारण आता तुम्ही या क्लासचा ऍव्हरेज थोडा एजेड आहे, म्हणजे या क्लासचा ऍव्हरेज जवळजवळ 45-50 आहे. पण काही काही क्लासचा माझा ऍव्हरेज कसा असतो, एक 30-32 अंत, म्हणजे तेजल ताईंच्या वयाचा ऍव्हरेज असतो काही काहींचा. मग त्यांना ते जिम वगैरे ते करत असल्यामुळे ते 10,000चा इतका बाऊ करतात ना, की 10,000 झाले नाही तर ते खूप टेन्शन घेतात. मग ते कोर्टिसॉल वगैरे, मग ते मी सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे चालायचे फायदे राहतात दूर, आणि ते टेन्शन घेऊनच ते त्यांचं वजन वाढवतात. म्हणून मी पहिले हा कन्सेप्ट दूर काढून टाकते की 10,000 हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाकायचा. हा नक्कीच तुम्ही करत नसतील, कारण तुमच्या वयात हा कन्सेप्ट नव्हता, पण आताची जी जनरेशन आहे ते 10,000ला फार पाहतात. ठीक आहे, तर 7.5-8 हजार चाललं तरी चालतं. आता कसं चालायचं खूप महत्वाचं. आता हे लक्षात ठेवायचं, आता कोणी कोणी कसं चालायचं ते मी आता सांगणार आहे, आणि प्रत्येकाची नावं घेऊन मी सांगणार आहे की कोणी कोणी याच्यात कसं चाललं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं चालायची मेथड्स असते इंटरव्हल वॉकिंग. इंटरव्हल वॉकिंग म्हणजे कशी चालायची, 3 मिनिटं स्लो, 3 मिनिटं फास्ट. किंवा जर 1 किलोमीटर चालत असाल तर 200 मीटर स्लो, 200 मीटर फास्ट, 200 मीटर स्लो, 200 मीटर फास्ट, 200 मीटर स्लो, 200 मीटर फास्ट. सांगायचा अर्थ की कधीही एका पेसने चालायचं नसतं. एका पेसने चाललं तर काय होतं, एका पेसने चाललं, कसं तुम्हाला समजेल, मी समजा एखादी गोष्ट लिहायला घेतली,
किंवा जसं आता मी आज सुनंदाताईंना सांगितलं की ओम गण गणपती निवा नमा लिहा. आता त्यांनी लिहायला घेतली 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, मेंदू इतकं युज टू होऊन जाईल की त्यांनी डोळे बंद केले तरी ते ऑटोमॅटिक लिहून देतो, कारण सवय पडलेली असते ना मेंदूला. आता मेंदू ऍक्लिमेट न कळत गोष्टी होऊन जातात. तर तसंच आपलं चालायसोबत होतं. जेव्हा आपण एका स्पीडने चालतो तेव्हा मेंदू ही रेस्ट मोडमध्ये चालले जाते. मेंदू आणि हृदय ऑटोमॅटिक काम करायला लागतं. त्याला तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही पडत. पण हे जे तुम्ही स्लो फास्ट चालतात तेव्हा काय होतं, मेंदू जेवढा झोपलेला असतो तर त्याला आपण फास्ट चालवून अजून जागवतो. मग फास्ट चालू जसे जसे 2-3 मिनिटं लागतात त्याला काय वाटतं, अरे हा आता फास्टच चालायला लागेल, चला आपण परत आराम करू. परत आपण त्याला म्हणू, नाही आता स्लो कर, परत फास्ट कर, परत स्लो कर, परत फास्ट कर, परत स्लो कर, परत फास्ट कर. त्याच्याने आपला हार्ट पंपिंग होते, कमी होते, पंपिंग होते, कमी होते, लंग्स श्वास घेतो, कमी होते श्वास. प्रत्येक अवयव हा अलर्ट राहतो, कॉन्शियस राहतो. आणि समजा तुम्ही 1 किलोमीटर नॉर्मल चालले आणि 1 किलोमीटर स्लो फास्टने चालले, तर 1 किलोमीटर दुसऱ्या ह्याच्याने तुमच्या कॅलरीज लवकर बनवतील, कारण सगळं काम शरीर काम करते. तुमचं शरीर ऑटोमॅटिक मोडवर जाणार नाही. हे जर तुम्ही एका पेसने चालले तर शरीर ऑटोमॅटिक मोड, ठीक आहे ना, चल रही है चलने दो. जेव्हा कार हॉर्न वाजेल तेव्हा आपण एकदम अलर्ट होतो, कान हॉर्न वाजेल, कारण आपण शांत झालेलं असतं, आपलं बॉडी ऑटोमॅटिक मोडमध्ये गेलं असतं. मग अचानक गाडी पास झाल्यावर आपल्याला एकदम धक्का लागतो, अरे गाडी बाजूला आली. का असं कळतं? कान तर आपले चालूच असतात. मग असं का होतं? कारण आपली बॉडी ही रेस्ट मोडमध्ये गेलेली असते. तर ह्या रेस्ट मोडमध्ये न जाण्यासाठी फास्ट स्लो हे चालायला पाहिजे. आता हे आपल्या क्लासमध्ये कोण कोण चालणार? आता हे का चालायचं याचा मी अभ्यास केलेला आहे, म्हणजे का तुम्ही चालायला पाहिजे. पण हे आता आपल्या क्लासमध्ये तनुजाताई चालणार आहे, वैशालीताई, गीतेताई चालणार आहे आणि अर्चनाताई आले नाही. तुम्ही 3 जणांनी ही मेथड फॉलो करायची आहे. का ही फॉलो करायची तुम्ही मला पर्सनल मेसेज करून करा. मी तुम्हाला सांगेल की प्रत्येकाला कोणती मेथड, म्हणजे प्रत्येकाला एखादी मेथड देतो तर कारण आहे प्रत्येक गोष्टीचं, ठीक आहे. तर तनुजाताई, वैशालीताई आणि अर्चनाताई त्यांनी फास्ट स्लो ही मेथड चालायची. आता उद्यापासून जेव्हा पण चालणार, जे तुमचे 4,000 5,000 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फास्ट स्लो हे चालायचे. त्याचे फायदे सांगतो. का चालायचं हे सांगितलं, त्याचे फायदे सांगतो. सगळ्यात पहिले म्हणजे असे 5 राउंड करायचे सांगितले मी. जसं समजा 1 किलोमीटर चालणार असेल 200 स्लो, 200 फास्ट, 200 स्लो, 200 फास्ट असं तुटत करायचं. तर फास्ट म्हणजे काय? फास्टची व्याख्या अशी की तुमच्या तोंडातून शब्द निघाला नाही पाहिजे. जर तुम्ही बोलू शकले याचा अर्थ तुम्ही तुमच्या पीक एफिशियन्सीवरती चालत नाही. फास्ट म्हणजे असं फास्ट चालायचं की मी बोलूच शकत नाही. म्हणजे मी आजूबाजूच्यांशी बोलू शकत नाही. सकाळी आपण जे पण तुम्ही गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करणारे आहेत, ते फास्ट चालतच नाही. कारण ते गप्पा मारताय याच्या त्याच्याशी. म्हणजे याचा अर्थ ते त्यांच्या पीक लेव्हलवरती चालतच नाही. पहिली गोष्ट. त्याच्यामुळे तो वॉक नाहीच आहे. ज्या क्षणाला तुम्ही बोलले, त्या क्षणाला तुमचा वॉक नाही झाला. तर फास्ट म्हणजे केवढं बोलायचं? की मी बोलू शकत नाही, जे 200 मीटर चालाल ते. आणि जेव्हा मी स्लोवरती याल, तर ते स्लो म्हणजे केवढं? जसं आपण गार्डनमध्ये फिरतो नॉर्मल. सकाळी फुलं वेचायला कसं फिरतो? नॉर्मल विचार करत कोणतं फुल तोडायचं, कोणतं तोडायचं, आजूबाजूला गंमत बघत, खारुताई बघत, तसं. तर ती स्लोची व्याख्या, ती फास्टची व्याख्या. परत याला काय अशी मशीन लावायची नाही. मी कधी म्हणतो कोणतेही मीटर वगैरे तेच मी सांगितलं. कोणत्याही या सगळ्या याच्यावर बघायचं नाही. आपलं शरीर आपलं ठरवतं. तुमचं स्लो तुमचं वेगळं असू शकतं. तनुजाताईंचं स्लो वेगळं असू शकतं. वैशालीताईंचं स्लो वेगळं असू शकतं. वैशालीताईंचं फास्ट वेगळं असू शकतं. तनुजाताईंचं फास्ट वेगळं असतं. प्रत्येकाची फास्टची डेफिनेशन, प्रत्येकाची स्लोची डेफिनेशन सांगितलेली आहे. ठीक आहे, चलो. तर बोलू नाही शकत. तर मी तेच म्हटलं की आपलं ऍक्लिमेटायझेशन होत नाही. जर या पद्धतीने केलं नाही तर आपला मेंदू हा ऍक्लिमेटायझेशनला गेलेला असतो. त्याला सायंटिफिक शब्द ऍक्लिमेटायझेशन म्हणतात. सॉरी. हा, तर याचे काही रिसर्च पेपर आहे. ते मी रिसर्च पेपर कोणाला पाहिजे असेल तर मी इकडे लिंक करून ठेवतो की इंटरव्हल वॉकिंगचे काय फायदे, कसे काय वगैरे. तर नॉर्मल वॉकिंग करायच्या ऐवजी कधीही इंटर वॉकिंग केलेलं बऱ्यापैकी चांगलं असतं. ठीक आहे, पुढे जाऊ. ऑक्सिजन इफिशियन्सी वाढवते म्हणून मी अर्चनाताईंना सांगितलेलं आहे. आणि तनुजाताईंना परिक्रमा करायची. ते मला बोलता एकदा सांगितलं होतं की मला गिरनार परिक्रमा करायची. मग गिरनार परिक्रमासाठी त्यांनी असंच चालायला पाहिजे. म्हणजे परिक्रमा लवकर होईल आणि ते परिक्रमा व्हायसाठी शरीर मी त्यांचं आतापासून तयार करून घेतोय इंटरव्हल वॉकिंग करून. कारण ऑक्सिजन इफिशियन्सी वाढवते. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हे करायचं. ग्लुकोज इफिशियन्सी वाढवते. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी इंटरव्हल वॉकिंग करायचं. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. पुढची असते वेटेड वॉक. वेटेड वॉक म्हणजे काय? नॉर्मल चालताय तसंच, फक्त काय करायचं की आपली एक ट्युशनची मुलांची जी बॅग असते किंवा काय वगैरे, ती बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडं वजन टाकायचं. वजन म्हणजे का? की जेणेकरून आपले पाठीचे मसल, बॅक्स मसल, समोरचे मसल, चेस्ट मसल स्ट्रॉंग राहतात. ते स्ट्रॉंग राहिल्याने म्हणजे काय होतं, आपलं पॅरलल जे जिम करून करतात ते मी तुमचं चालाय करूनच करून घेतो. जे बाकी लोक कार्डिओ करतात त्या कार्डिओचं मी इंटरव्हल वॉकिंग मध्येच करून घेतो. म्हणजे तुम्ही नुसते चालणार तर आहात, तुमचे हे डोपामाइन वगैरे अशा काही गोष्टी तर होणार आहेत, लेप्टिन तर होणारच आहे.
पण आता मी तुमच्याकडून दुसऱ्या गोष्टी पण करून घेतो नकळत. तर ज्यांना ज्यांना इंटरव्ह्यू सांगितलं त्यांचं बेसिकली कार्डिओ होते, आणि ज्यांना आता वेटेड वॉकिंग सांगितलं त्यांनी काय करायचं, आधी 1 लिटर पाण्याची बॉटल टाकायची. कधी मागून जसं मुंबईमध्ये लोकलमध्ये पुरून टाकतात, तुम्ही बघितलं असेल, पुरून बॅग ठेवतात. कधी पुरून ठेवायची, पण पुरून आपण गार्डनमध्ये ठेवलं तर लोक असतील आपल्याकडे. सहज मागे ठेवायची, त्यांना काही कळत नाही मागे काय. कधी 1 लिटरची बॉटल ठेवायची. 1 लिटरची बॉटलने मग कधी 500 मीटर चालायचं. ते सहन झालं की मग 1 किलोमीटर चालायचं. ते ओके झालं तर मग हळूच वजन वाढवायचं. 1 चे 1.5 करायचं, 1.5चं 2 करायचं. असं असं करून म्हणजे चालणं तर होतच, पण पाठीचे, मानेचं, मणके, स्नायू स्ट्रॉंग राहतात. कारण जसं जसं आता आपलं वय वाढणार आहे, तशी तशी बोन डेन्सिटी कमी होणार आहे, मसल्स आपले वीक होणार आहे. तर चालायसोबत मेंदूचं आरोग्य तर वाढूच, पण आपलं मसलचे आरोग्य, हाडांचे आरोग्य हे देखील वाढवायचे आहे. तर याला वेटेड वॉकिंग म्हणतात. जपानमध्ये हे खूप फॉलो केलं जातं. ठीक आहे. तर अंदाजे कसं घ्यायचं, की 1 किलोपासून तर आपल्या जास्तीत जास्त 10% वेट, म्हणजे माझं आता 60 किलो आहे, तर 1 किलोपासून 6 किलोपर्यंत वजन वाढवत वाढवत न्यायचं. जर माझं 70 किलो वजन आहे, तर 7 किलोपर्यंत असं. मग कधी मग याच्यात कधी 10-15 मिनिटं चालायचं, 10-15 मिनिटं झाल्यावर कधी वजन वाढवायचं, कधी डिस्टन्स वाढवायचं, असं व्हेरिएशन आणत राहायचं. परत व्हेरिएशन का आणतोय आपण, की शरीर ॲक्लिमेटाइज नाही व्हायला पाहिजे. जर तुम्ही दररोज 1 किलोवरतीच फिरलं, तर शरीर तुमचं युज्ड होऊन जाईल. मग मेंदूला एक्स्ट्रा इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही पडणार. चालते ना 1 किलोवर, चालू द्या. माहिती आहे मला कसं चालवायचं हिला ते असं. पण हेच जर 1च्या ऐवजी 2 लिटरची बॉटल टाकली, तर मेंदू म्हणणार, "अरे अचानक कसं काय वजन वाढलं? काहीतरी आता वेगळं करावं लागेल." मग मेंदू तुमची हृदयाची गती वाढवेल, लंग्सची गती वाढवेल. मेंदू अचानक अलर्ट होईल. प्रत्येक दिवस मेंदूला वेगवेगळ्या गोष्टी फिरवत राहायच्या. नाहीतर मेंदू ॲक्लिमेटाइज होऊन जातो. मेंदू फार हुशार असतो आपला. ठीक आहे? तर या गोष्टी करायच्या. इन्क्रीज डिस्टन्स. पुढे जातो. 10:30 वाजले आपले. त्याच्याने बोन डेन्सिटी वाढते, मसल डेन्सिटी वाढते. मी सांगितलं. आता हे सगळं मॉडर्न सायन्सवरती सांगितलं. आता थोडं आयुर्वेदावरती. वेटेड कोण-कोण करायचं? वेटेड करणार आहेत वीणाताई करणार आहेत आणि तेजलताई करणार आहेत आपल्यामध्ये. वीणाताई आणि तेजलताई. ठीक आहे? मी ऑलरेडी ठरवून घेतलेल्या सगळ्या गोष्टी. तर ह्या तुम्ही करायच्या आता. बॉटल घेऊन कसं करायचं, वजन कसं टाकायचं ते तुम्ही ठरवून घ्या. ठीक आहे? चलो पुढे जाऊया. आता मॉडर्न सायन्स बघितलं. प्रत्येक वेळेला जसं मी मॉडर्न सायन्स सांगतो, आयुर्वेद पण सांगतो, तसं आता आयुर्वेदाबद्दल बघूया. तर आयुर्वेद काय म्हणतं? आयुर्वेद सगळ्यात पहिले, मग याच्यामध्ये तुमचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स वगैरे सगळं आलं, जे तुम्ही सांगितलं होतं. ॲक्युप्रेशर आलं, पंचतत्व आलं, पृथ्वी तत्व आलं, ऊर्जा तत्व आलं, मॅग्नेटिक फील्ड आलं. तर आयुर्वेद ते म्हणतं. आयुर्वेद शतपावलीला खूप महत्त्व देतं. आयुर्वेद किती फास्ट, किती स्लो याच्यावर महत्त्व देत नाही. आयुर्वेद शतपावलीवरती खूप महत्त्व देतं. आणि जेवल्यानंतर खास करून शतपावली चालायला पाहिजे. पण एक गोष्ट इकडे लक्षात ठेवायची आहे, की नेहमी या 8 या शेपमध्ये चालायचं. 8 शेपमध्ये म्हणजे काय? जर कोणाच्या घरासमोर गार्डन असेल किंवा गच्ची असेल, ओपन टेरेस असेल, तर त्यांनी 8 मध्ये चालायचं, असं झिगझॅग. म्हणजे असं जायचं, परत मागे यायचं, असं जायचं, परत मागे यायचं, असं जायचं, परत मागे यायचं. चालतो आहे आपण अनवाणी पायानेच, पंचतत्वावरतीच चालतोय, गार्डनवरती चालतोय. सूर्याचे किरणं पडतील खाली, ॲक्युप्रेशर पॉइंट होईल, अनवाणी पाय होईल. 8 ने चालल्याने काय होतं, मेंदूचं कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होतं. म्हणजे आपल्याला सरळ चालायची सवय असते, पण जसं-जसं आपलं वय वाढतं, आपली कोऑर्डिनेशनची क्षमता वाढते, कमी होते सॉरी. मेंदू आपला वीक झालेला असतो ना, तर कोऑर्डिनेशन आपल्याला बघतो वयस्कर लोकांचा पटकन बॅलन्स चालला जातो. पाय लगेच सटकतो, कारण मसल्स वीक झालेले असतात, बोन वीक झालेले असतात, कोऑर्डिनेशन वीक झालेलं असतात. तर नेहमी चालताना 8 आकारामध्ये तुमचे 4000, 5000 स्टेप चालायचे. हे कोणी करेल? सगळ्या वयस्कर ताई. सुनंदाताई, पुष्पाताई, सीमाताई, शोभाताई. या चारींनी उद्यापासून 8 मध्ये चालायचं. नॉर्मल 2-3 हजार पावलं सरळ चाला. बाकीच्यांनी सगळ्यांनी 8 मध्ये चालायचं. बाकीच्या त्यांनी सगळ्यांनी थोडंफार 8 मध्ये चाललं तर अत्युत्तम. असं नाही की जे सांगितलं तेच चालायला पाहिजे. थोडेफार सगळे व्हेरिएशन टाकायचे. पण जे मी व्हेरिएशन सांगितलेले ते मुद्दामून काही कारणाने सांगितले ते जास्ती करायचे. उरलेले 100-150 बाकीचं करायचं. ठीक आहे? तर 8 मध्ये चालायचा खूप फायदा असतो. जसं-जसं आपलं वय वाढतं, आपला बॅलन्स जातो, कोऑर्डिनेशनसाठी खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधीही एक लक्षात ठेवायचं, की फ्लोमध्ये कॅलरी बर्न करायच्या नादात, अमकं करायच्या नादात, ढमकं करायच्या नादात 5 किलोमीटरच्या वरती चालायचं नसतं. एक्सेप्ट प्रोव्हायडेड कधीतरी एकदा चाललं तर चालतं. परिक्रमेच्या वेळेला, कुठे बाहेरगावी फिरायला गेल्यावर, कुठे काही आलं म्हणजे कधीतरी वर्षातून 2-3 वेळा चाललं तर चालतं. पण दररोज जर प्रत्येक जण 5 किलोमीटर चालणार असेल, तर मग आपण जे बघतो आता खूप अटॅक येतात, जिम करताना अटॅक येतात, हृदयावरती खूप ताण पडायला लागतो. तर रोज म्हणून मी म्हटलं, की 11,000, 12,000 ह्या सगळ्या गोष्टी काहीही करायच्या नाही. आपलं 7,500-8,000 गप्पुमान चालायचो. कधीतरी महिन्यातून एकदा एक 5 किलोमीटरचा आकडा, ज्यांना ते पण जे टच करू शकत असतील त्यांनीच. बाकीच्यांनी जे टच करू शकत नसेल त्यांनी हा आकडा गाठायचा नाही. 5 किलोमीटरचं याचं पण फॅड असतं. 5 किलोमीटर हा आकडा गाठायची अजिबात गरज नाही. कधीतरी महिन्यातून एकदा घालायचं. आणि
वर्षातून 2-3 वेळा 5 किलोमीटरचा आकडा गाठला गेलाच पाहिजे. परत ज्यांचं वय झालं त्यांच्यासाठी नाही म्हणत आहे. हे मी म्हणतो तेजलताई, वीणाताई, वैशालीताई, तनुजाताई आणि अर्चनाताई, आज जे आल्या नाही तर. त्यांनी ट्राय करायचं महिन्यातून एकदा 5 किलोमीटरच्या वर इन वन सिटिंग इन वन राऊंड चाललंच गेलं पाहिजे. कुठेतरी परिक्रमा करायची, कुठेतरी देवळात पायी पायी जायचं, काहीतरी असं करायचं, बेत करायचं की 5 किलोमीटर चाललं गेलं. आणि असे दादा बोलून माझे येस सोबत आहे. एक समाप्त करू दे असं बोलून मी माझे 2-5 मिनिटं संपवतो. 2-5 मिनिटं म्हणतात 1 तास संपवतो. थँक्यू. आता बाय. सोबत आहे, विचारू शकता. येस प्लीज. आम्हाला 8 आकड्यामध्ये चालायला सांगितलं ना आपण, तर किती चालायला पाहिजे? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, किती पावलं? 4,000 पावलं हो, हळूहळू वाढवणार, सुरुवातीला नाही होणार, हळूहळू वाढवणार. आरामात तुमच्यानुसार. हो. हायेस्ट तुमचे 4,000 पाहिजे. हायेस्ट. लोएस्ट तुम्ही 4 पावलांपासून करा ते 4,000 स्टेप पर्यंत. 4 पाऊल म्हणजे उद्या 4 पहिला पाऊलने टर्न घेतला, दुसऱ्या पाऊलने डावीकडे आला, तिसऱ्या पाऊलने असाल. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्या वयस्कर ताई आहेत त्यांनी, घरातल्या घरात 8 वरती म्हणजे छोटा 8 नाही घ्यायचा. छोटा 8 घेतला तर चक्कर येतील. गोल 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 फिरू ना आपण. मोठा 8 घ्यायचा. मोठा जेवढा मोठा 8 घेता येईल तेवढा चांगला. म्हणून मी विचारतो की गार्डन आहे का, टेरेस आहे का, असं. आणि हा गार्डन मध्ये बिंदास आपला आपला 8. लोकांनी किती पण मूर्ख काढू दे, आपल्याला वेड्यात काढू दे, ही काय गोल फिरते, त्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्यायचं, आपण आपापलं फिरत राहील. कारण मला हे पण ताईंच्या कंप्लेंट आलेल्या आहे की ते आमच्यावर हसतात, बोलतात. मी हसू द्या, ते आपल्या त्यांच्या निमित्ताने त्यांचं डोपामाइन रिलीज होतं. आपण आपलं चालून रिलीज करायचं, त्यांचं आपल्यावर हसून त्यांचं तसं रिलीज करायचं. एक में दो फायदे. ठीक आहे, पण मोठा 8 घ्यायचा. ठीक आहे, चलो ऑल क्वेश्चन्स जे काही सगळ्यांचे प्रश्न असतील विचारू शकतो. बघितलं, चालायचा कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह बदलला. थँक्यू चल. दादा. दादा एक प्रश्न अजून आहे. एक आमचा दृष्टिकोन बदलवलात तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण अंमलात आणायचं आहे, नुसतं बदलून नाही नाही नाही, अंमलात पण आणायचं आहे. अंमलात आणणारच ना, 100% व्हेरी आणणार. गुड, कारण व्हेरी गुड. आता त्यातलं मेख आणि चांगलं काय आणि कुठे चुकतो कुठे बरोबर आहे हे पूर्णपणे लक्षात आलं ना व्यवस्थित. लक्षात मी जोर थोडं तुम्हाला अस्मयुगात जोर का टाकला, मुळात 10-15 मिनिटं आपले जर तसं बघितलं तर तसं वेळ म्हटलं वाया गेले किंवा काय त्याला म्हणता नाही येणार. पण मी त्याच्यात का जोर लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, ज्यांना कळालं असेल त्यांना कळालं असेल की माणूस हा चालायसाठीच झालेला आहे. जर चालला नाही तर मनुष्याला अन्न भेटणार नाही. म्हणजे पहिल्याच्या काळात, आता आपल्याला सगळं घरी येतं झोमॅटो स्विगीने. पण मनुष्य म्हणजे चालायला याच्याच म्हणून पहिला प्रश्न विचारला होता की आपण चालायला का पाहिजे. मनुष्य चालायलाच लागलाय की जिवंत राहायसाठी, आणि जर आपण जिवंत राहायचं असेल त्यांनी चाललं पाहिजे. तेव्हा कुठे त्याला अन्नाचं मिळेल, तेव्हा सगळ्या गोष्टी मिळतील. आता आपल्याला म्हणून आपण आजारी का पडतोय, सगळं आपल्या डोरस्टेप येतं, कारण आपण चालत नाही. मनुष्य फक्त चालायसाठी याच्यासाठी झालाय की त्याचं जास्तीत जास्त दीर्घ आयुष्य जगलं पाहिजे. म्हणजे सगळं आहेच, हिपोकॅम्पस आहे, डोपामाइन आहे, पण ज्याला जगायचं त्याने चाललं पाहिजे. त्याच्यासाठी चालायचा शोध लागलाय. आपण 4 वरून 2 वर चालले, कारण आपल्याला पुढची शिकार पाहिजे होती, दूरचं बघायचं होतं, म्हणून आपण चालायसाठी उभं राहिलो. दादा की म्हणजे जसं आम्हाला थोडंसं शिकवलं जात होतं की माझ्या मास्टर डिग्रीत की बा जर 4 राऊंड आपण सरळ चालले आणि 1 राऊंड जर आपण उलट चाललो तर त्या 4 राऊंडची एनर्जी तुमची 1 राऊंड मध्ये बरोबर हं. बरोबर बरोबर तसं पण करू शकतात, पुढे येऊन मागे येऊ शकतात. सांगायचं अर्थ की काहीतरी बदल करत राहायचं, नुसतं मोनोटोनस. आता जर 3-4 फॉर्म पाहिले तर प्रत्येकाच्यात बदल आहे. कशा याच्यात आपण स्पीड कमी जास्ती केला, कशा याच्यात वजन टाकलं, कशा याच्यात गोल गोल फिरलो. सांगायचा अर्थ की आपण एकाच पेसवर जात नाही. आता कालपर्यंत तुम्ही एकाच पेसवरती चाललो, पण आता तुम्ही कसे पण बदल करा. आता ज्या ज्या ताई आहे, आता तेजल ताई वगैरे किंवा माझ्यासारखे, मी थोडे 2-5 उड्या मारेल आणि मग नॉर्मल चालेल, मग परत उड्या मारेल. म्हणजे काहीतरी व्हेरिएशन पाहिजे, म्हणजे मेंदू ऍक्लेमेटाईज नाही होणार. आणि कॅलरीजचे ते तुमचे एक्स्ट्रा एक्सपोनेन्शियल वाढतातच, पण मग बाकी पण फायदा होतात. कॉर्डिनेशन, आता तुमच्या ह्याच्यात कॅलरीज तर पण होतं, पण कॉर्डिनेशन सगळ्यात महत्वाचं, कॉर्डिनेशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठेतरी मागे चालायचं विसरून गेलेलो. मागे चालून विसरून गेल्यामुळे काय होतं की आपल्या टाचा कमजोर झालेल्या, आपल्या पोटऱ्या कमजोर झालेल्या आहेत. तर त्याचं व्यायाम करायसाठी उलट चाललं गेलं पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीचे फायदे, तर ह्या आणि गोष्टी परत व्हेरिएशन करत राहायचं. परत परत दादा एक बॅलन्सिंग साठी, म्हणजे आता वयानुसार किती बॅलन्स बॅलन्सिंग मला नाही सांगता येत, पण पावलावर पाऊल टाकून म्हणजे एका लाईनीत ते पण तुम्ही धरून, म्हणजे ज्यांना नाही तर ते पण सांगितलं जाते.
बरोबर. व्हेरी गुड. गुड इन्फो. म्हणजे कळलं नाही ते. सीमाताई बताओ की मी सांगतो. कॅटवॉक रॅम्प वॉक जसं करतो तसं म्हणजे नाही पावलाच्या तसं पावलं. नाही, म्हणजे एक पाऊल आपण जेव्हा आपला ह्या हातात, माझा हात दिसतोय हा पाऊल आपला, तर दुसरा सुद्धा याच्यात, तर त्याच्यात बॅलन्सिंग खूप महत्वाचं आहे. एवढ्या लवकर आपला तोल हे नाही होत. जर तुम्ही चालायला त्यांचं गेलं असं तर एका म्हणायचंय, पावलाच्या पावलं फाकले गेले नाही पाहिजे, पावलं तिरपे नाही पाहिजे, एका रेषेत पावलं पडली गेली पाहिजे, म्हणजे हा बॅलन्स हा कोऑर्डिनेशन हा. मेंटेन असं असं त्यांचं. अच्छा अच्छा. ठीक आहे. येस. चल नेक्स्ट येस. क्वेश्चन. आता उद्यापासून कोणाला कसं चालायचं कळालं नाही एवढं. हो हो. उद्यापासून कुणी हो. नॉर्मल चालणार नाही. चल. दादा ती गोष्ट सांगणार होते ना कुठली? मग ते गोष्टींवरती येऊ, पहिले 800 चालणं तर कम्प्लीट करूया. पहिले सगळे आठ वॉकिंगच्या रिलेटेड करून देऊ, म्हणजे ज्यांना जायचे ते चालले जातील वॉकिंगचे सेकंड आउट घेऊन. ज्यांना थांबायचे त्यांच्यासाठी आहे आपल्याकडे. पहिले वॉकिंग कम्प्लीट करून देऊ. 8चं न करता मागे येऊन पुढे गेलं तरी ते पण चालतं का मग? तसं पण झालं. तसं पण झालं, पण 8 पण करायचं. प्रत्येक हा गोष्टीला प्रत्येक महत्व आहे. जर मागे पुढे गेलं तर टाच्यांवरती, मग 8ला हा. कॉर्डिनेशन. आणि खास तर करून मी अच्छा सगळ्या अच्छा. हा वृद्ध महिलांना, म्हणजे वृद्ध तसं कोणी नाहीये, पण ज्यांचे जास्ती वय झालेले त्यांना का सांगितलं, कारण हा हा. आपले हळूहळू कॉर्डिनेशन वीक होतात. कॉर्डिनेशन मला तुमचे म्हणजे अच्छा वीक अच्छा. होता कामा नये. अच्छा अच्छा. हा आणि खास तर करून आपण सगळे इथे का आलेलं वजन कमी करायसाठी. तर ज्यांचं ज्यांचं वजन वाढलं हो त्यांचे सगळ्यात हो पहिले हो. कॉर्डिनेशन कमी होतात. वजन, कारण बॉडी फॅटचे शरीरात अच्छा. इकडे तिकडे झालेलं असतं ना, त्याच्यामुळे आपला बॅलन्स जातो, तोल जातो, तर हो याच्यासाठी हे मदत होतो. हो. अच्छा अच्छा. ठीक आहे. येस. दादा नेक्स्ट क्वेश्चन. येस. हा विना. दादा, मला आणि तेजल ताईंना शिक्षा दिली आहे का? नाही, शिक्षा नाही वजन दिलं. तुमच्या मागचं कारण असं आहे की मला असं वाटतं की तुमचे मसल स्ट्रेंथ जर झाले तर तुमचं वजन म्हणजे तुमचे जे तुम्ही मला सांगितलेले 1-to-1 कॉलमध्ये ज्या काही तुमच्या व्याधी सांगितलेल्या आहे, ते थोडं तुम्हाला मसल्स वगैरे, व्हिटॅमिन डी वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे बोन डेन्सिटी या गोष्टी चांगल्या राहायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे मी 1 महिन्यानंतर क्लिक करतो प्रत्येकाचं. आता झालं, आता मी तुम्हाला दुसरे फॉर्म देईल, म्हणजे ज्यांचं बोनवरती ज्यांचे वेटवरती झालं त्यांना मी याच्यावरती घेईल, इंटेन्सवरती घेईल, आणि इंटेन्सचं याच्यावरती घेईल. फ्लिप करेल मी ते. पण आता सुरुवात मी म्हणजे प्रत्येकाला जर दिलेलं तर काहीतरी कारणाने दिलेलं आहे. पाठीवर आणि दोन्ही खांद्याची बॅग अशीच पाहिजे की क्रॉस बॅग आपण घेतली तरी चालेल? सरळ. क्रॉस नाही पाहिजे. क्रॉस जर केलं तर फक्त एकाच स्नायूवरती ताण येईल, ते चुकीचं असतं. बॅलन्स पाहिजे. युनिफॉर्म. येस. बॅलन्स. सॅक म्हणतो आपण त्याला, कॉलेजची बॅग, ट्युशनची बॅग. दादा, हे जे आज आपण वॉकिंगचं केलं ना, म्हणजे आतापर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हतं. म्हणजे एवढं याचं हे महत्व आहे. म्हणजे ब्रेन डेव्हलपिंग साठी, ब्रेन मध्ये हा जो पार्ट असतो हिप्पोकॅम्पस, हे हे म्हणजे फार, म्हणजे आम्ही कुठेच वाचलं नाही. म्हणजे मला हे विचारायचंय, तुम्ही समजा एखादा विषय, आता आजचा विषय हा पण कुठेतरी सर्च करून अभ्यास करून केला असेल, म्हणजे तुम्ही ही माहिती म्हणजे कसं म्हणजे हे करता, तयार करता, म्हणजे परत एक्झाम्पल, म्हणजे आयुर्वेद, परत काश्मीर, हे सगळं मला प्रश्न पडतो की तुम्ही एवढं देतो छान उत्तर मी. कसं देतो मी त्याचं उत्तर माझ्याकडे. त्याचं उत्तर व्हॉट्सअप चेक करा तुम्ही, आपला ग्रुप. दादाची रूम भरून बुक आहेत, बुक्सच रूम भरून आहेत. व्हॉट्सअप काय नाव दिसत आहे? तुम्ही मला पुस्तकं पण नाही सुचवली दादा. सुचवणार, सगळ्यांना सुचवणार. एक 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 हे होईल. त्याचे उत्तर मी आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. आणि हे जुना फोटो आहे बरं. हा जुना फोटो जो मी आता टाकलेला आहे तो खूप जुना आहे, म्हणजे भरपूर जुना असेल, मला आता म्हणजे त्या फोटोन बघून कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. चलो, हा हा फोटो नेक्स्ट क्वेश्चन. दाखवलेला आहे तुम्ही रविवारच्या हा मी मध्ये. मी तर हे सगळे उत्तर तेच मी मिळतो ना, आणि त्याचेच उत्तर, हे सगळं उत्तर तुम्हाला सोशल मीडियावरती, आपण युट्यूब बघतो, रील भेटतो या. तरी मी तुम्हाला सांगतो, अजून चाल्याबद्दल कोण मी नाही डिटेलमध्ये सांगत. बोललोच नाहीये. डिटेलमध्ये मी तुम्हाला अजून एक होमवर्क देऊन देतो. चला, एक साधा होमवर्क देऊन देतो. अमायग्लॅडा, AMYGLADA, हे लिहा. अमायग्लॅडा, हळू. AMY, AMY GLADA.
जी YDAA जी. मी एक काम करतो, मी याच्यावरती टाकतो, याच्यावर कॉपी पेस्ट करा. स्पेलिंग माझी थोडी चुकलेली असू शकते, थोडा डिफिकल्ट शब्द आहे, पण मी हे टाकलेलं. तुम्ही गुगलवर केला तर येऊन जाईल. GLAD इंग्लिश मध्ये का दादा हे आपल्या जसं हिपोकॅम्पस मेंदूचं नाव आहे, मेंदूच्या एका भागाचं नाव आहे, तसं मेंदूमध्ये हा एक भाग असतो अॅमायग्लॅड. ठीक आहे. त्या भागाचं काय काम असतं हे सगळ्यांनी रविवारी वाचायचं. चालल्याने हा अॅमायग्लॅडा पण आपला तयार होतो. ठीक आहे. आणि हा अॅमायग्लॅडा तयार होतो. आता याच्या अॅमायग्लॅडाचं काय काम असतं, जसं हिपोकॅम्पसचं मी काम सांगितलं, जसं अॅमायग्लॅडाचं काय काम असतं ते तुम्हाला कळेल, आणि मग तुम्हाला रिलेट होईल की दादाने का चालायला लावलं. म्हणजे आपण नुसतंच प्रत्येक तुमच्या, मी सांगणार छोट्या मोठ्या गोष्टींमागे कारण आहे, जर तुम्हाला मी सांगितलं आहे म्हणून सिन्सिअरली फॉलो करायचं. आणि प्रत्येक याच्यात जरी तुम्हाला आता जर सकाळी वाचलं असेल, अरे वॉकिंग मध्ये काय, असं तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये वाटेल की याच्यात काय, पण तुम्हाला प्रत्येक 2 महिन्यानंतर प्रत्येक गोष्ट खूप नवीन शिकायला मिळणार. तर मी सिन्सिअरली म्हणजे हे करायचं आणि अभ्यास करायचा. दादा काय सांगितलं? दिसायला सहज. एक काम करा, मला मी ऐकून ग्रुपवरती नाही आलं. मी ग्रुप व्हॉट्सअपवरती टाकतो, थांबा. आपल्या ग्रुपवरती टाकतो, म्हणजे तुम्ही स्पेलिंग फक्त चुकलेली असू शकते, ते तुम्हाला गुगलवरून येऊन असू जाईल. दे, ठीक आहे, ठीक आहे. अमायग्लाडा अमायग्लाडा. इमोशन्सला अमायग्लाडा. कंट्रोल करतो का? म्हणजे व्हेरी बरोबर गुड. आहे का ते? बरोबर बरोबर. तेजल ताईंनी केलं बरोबर. अॅमाग्लॅड इमोशन्स. अजून थोडा अभ्यास करा. आपले इमोशन्स, आपले जे भीती असतात आपल्या मनातल्या, ज्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या कुठेतरी हे शारीरिक व्याधी आपल्या मेंटल याच्यामधून येत आहे, जे काही होतं वगैरे, तर त्या सगळ्या मेंटल ज्या व्याधी येत आहे त्या अॅमायग्लॅडामधून येतात. आणि जसं जसं आपण चालतो तसं तसं आपला अॅमायग्लॅडा डेव्हलप होतो. अॅमायग्लॅडा कसा डेव्हलप होतो की आपला हिपोकॅम्पस डेव्हलप होतो, आणि हिपोकॅम्पसच्याच बाजूला अॅमायग्लॅडा असतो, त्याच्या दोघांमध्ये एक नेटवर्क असतं. तर हिपोकॅम्पस डेव्हलप होतो आणि अॅमायग्लॅडा म्हणजे हळूहळू तुमचे जे मनातले, जे तुम्ही मला प्रत्येक काही फोनवरती सांगतात की मला निगेटिव्ह विचार येतात, मला घरचं असं टेन्शन आहे, मला हे टेन्शन आहे, मला ते टेन्शन आहे. प्रत्येकाचे टेन्शन वेगवेगळे असतात. कोणाला शारीरिक दुःख नाही, कोणाला घरचं दुःख नाही, कोणाला मानसिक दुःख नाही, कोणाला कामाचं दुःख नाही, कोणाला फ्युचरचं दुःख नाही, टेन्शन आहे. तर ते सगळं अॅमायग्लॅडाच्या हातात असतं. आणि खास करून भूतकाळातलं दुःख, की माझ्यासोबत असं का झालं, हे अॅमायग्लॅडाने कुठेतरी साठवून ठेवलेलं. मी त्याच्यामध्ये आता परत डिटेल, मला ऍक्च्युली टच करायचं नव्हतं कारण खूप वेगळा टॉपिक आहे, पण फक्त विनाताईंनी विचारलं म्हणून सांगतो. असं वॉकिंग मध्ये अजून खूप आहे, म्हणजे मी अजून 40-50-60% टच केलंच नाहीये. आता फक्त तुम्हाला वजनापुरतीच मी, कारण तुम्ही वजनासाठी आलेले, ज्या काही माझ्याकडे दुसऱ्यासाठी येतं मी त्यांना त्या हिशोबाने देतो. तर खूप मोठं शास्त्र असतं, पण आपण ह्या सगळ्यापासून वंचित असतो. चलो नेक्स्ट. मग आपण चालल्याने आपला अमायग्लाडा म्हणजे ते जे अॅमायग्लॅडा इमोशन्सवर डेव्हलप होतो. कंट्रोल होण्यासाठी पण हेल्प होते. ओके. अॅमायग्लॅडा डेव्हलप होतो. म्हणूनच तर तुमच्यावर डोपामाइन रिलीज होतं ना. डोपामाइन रिलीज होतं म्हणजे तुमचे निगेटिव्ह विचार कमी होत आहेत. आणि अॅमायग्लॅडा म्हणजे खास करून भूतकाळातले, तुम्ही जे आता उत्तर सांगूनच दिलं, आता मी तरी पण अभ्यास करा, मला तुम्हाला अभ्यास करायला लावायचा होता. अॅमायग्लॅडा गोष्टी या भूतकाळातल्या, म्हणजे पेन ज्या रिलेटेड असतात ना, पेन, निगेटिव्ह भावना, त्याच्यावरती जास्त अॅमायग्लॅडावरती फोकस. एखादी तुमच्या तारुण्यात, म्हणजे जर माझ्या तारुण्यात एखादी काही जुनी घटना घडली असेल भूतकाळ, जी अजूनपर्यंत माझ्या मनात ती मिटली नाहीये, मी मिटवायचा खूप प्रयत्न केलाय, पण ती वारंवार आपल्या मनात येत राहते, कधीतरी कधीतरी स्वप्नात येते, कधीतरी अशा गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या असतात किंवा आताच्या पण असतात, ते साठवतो अॅमायग्लॅड. आणि मी नेहमी म्हणतो, मेंदूला आपण डायरेक्ट हात लावू शकतो का, जठराला हात लावू शकतो का, हृदयाला, अॅमायग्लॅडाला हात लावू शकतो का, हिपोकॅम्पसला हात लावू शकतो का, नाही. मग आपण वॉकिंग, ओमकार, ध्यान, शुद्धिक्रिया, या सगळ्यांनी आपण त्यांना टच करून धप्पा मारून येतोय लपाछुपीचा. असं आपण एरवी करू नाही शकणार. ठीक आहे. दादा जर Yes, yes. एखाद्या व्यक्तीला नी योगा करत असेल आणि जर नाही चाललं तर त्याला पर्याय आहे का बा, योगानी जे बेनिफिट मिळायला पाहिजे ते चालण्यानी, नाही चालण्यानी? अस्मयुगात मनुष्य योग करत होता का? नाही. चाललं, जर जिवंत राहायचे तर चाललंच पाहिजे, ऍज सिम्पल एज दॅट. मी उलट म्हणतो, मी म्हणतो योग नका करू. मी प्रश्न उलटा विचारेल की मी दररोज चालते, मग योग केला नाही तर चालेल का? मी म्हणेन बिंदास चालेल. पण व्हाईस वर्सा नाही व्हायला पाहिजे. योग करायचा आणि चालायला. मी काय म्हणतो, चालणं, म्हणून पहिला प्रश्न मी सुरुवात इथूनच केली की मी चालायला का पाहिजे? जगायसाठी. योग, आपण जे योग नाही करताय ते पण जगताय, ते उलट आपल्यापेक्षा आनंदी जगतं. उलट सकाळी आपण कुठेतरी जास्ती पाठीला ताण आणून घेतो मान, उलट आपण जास्ती टेन्शन घेतो. उलट ते तर आरामात जगताय, ते काही विचार करत नाही, टेन्शन घेत नाही, मस्त उठले, चालले, झालं सगळं. न योग करता ते खुश आहे, मग ते चांगलं जगताय बेसिकली. तर जगायसाठी चालायला पाहिजे, जर जगायचं चांगलं तर. मिळालं उत्तर? मी नेहमी थोडा वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो, पण आय होप उत्तर मिळत असतं.
प्रश्न येस, चलो. माझ्या दुसऱ्यांसाठी होता. सगळ्यांसाठीच होता हा प्रश्न. म्हणजे हा प्रश्न मला एकंदरीत हेच म्हणायचं, मी वर्कशॉपमध्ये पण म्हणतो की योग करूच नका. मी तुम्हाला तेच म्हणतो ना, योग आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी घेणार आहे, ओमकार वगैरे, आता आता 2 आठवड्यात तुम्हाला जाणवलं असेल, ओमकार चालणं, या गोष्टी तुम्ही परदेशात असो की मी आता उद्या माझे हातपाय फ्रॅक्चर झाले, मी अंथरुणात असो, या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या आपण कुठेही कसं करू शकतो. सूर्यनमस्कार मी तुम्हाला म्हटलं, उद्या तुम्ही गेले कुठे, समजा तुमच्या मुलाच्या हॉस्टेलला गेले भेटायला, सूर्यनमस्कार नाही घालू शकत जरी शरीर ओके असलं तरी, पण हॉस्टेलमध्ये चालू जाऊ शकतात. पटकन तेवढं उठल्या उठल्या गुपचूप मनातल्या मनात ओंकार म्हणू शकतात, हे करू शकतात, ते करू. या गोष्टी अशा आहे ना, ह्या महत्वाच्या आहे. योगला तेवढं महत्व, योग म्हणजे आसनला महत्व नाही. आपण आसनं का करतोय? फक्त आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची. आता ईश्वर प्राप्ती म्हणजे काय? मला मी प्राप्त करायचं आहे, सीमाला सीमा प्राप्त करायची, सुनंदाला सुनंदा प्राप्त करायची, ती ईश्वर प्राप्ती. त्याच्यासाठी आपण आसन करतोय. आसन आपण शरीरासाठी करतच नाही. मी परत परत सांगतो, मी वर्कशॉपला पण तेच सांगतो, आता पण सांगतो आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत सांगतो. आसन आपण शरीरासाठी करत नाही, आपण आसन हे ईश्वर प्राप्तीसाठी करतो. आणि ईश्वर प्राप्तीला तयार राहण्यासाठी, व्हायसाठी आपण आसन करतो. मग हळूहळू प्राणायाम करू, मग हळूहळू हे करू. आपलं अल्टिमेटम ते. जर मी खूप फिट झालो, मला कोणतेही व्याधी नसले, आजार नसला, तरी मी सुखी असेल का? नाही. मी काही ना काही दुसऱ्या शोधात असेल. जोवर मला ईश्वर प्राप्ती मिळत नाही, तोवर मी खुश नसेलच. म्हणून पहिल्या दिवशी पहिला प्रश्न विचारला होता की खुशीची व्याख्या काय किंवा सुखाची व्याख्या काय? जर मला कोणतेही आजार नाही, ज्याला कोणतेही आजार नाही, तो पण दुःखीच आहे. तो पैशांनी दुःखी आहे, तो कसं तरी वेगळ्या टेन्शनने दुःखी आहे, तो जॉबमुळे दुःखी, कसा तरी दुःखी आहे. मग ते शरीर चांगलं असायला काय अर्थ? जो शरीराचा उपभोगच घेऊ शकत नाही, त्या शरीराला काय अर्थ? तर एकच गोष्टीचा उपभोग घेतला पाहिजे, ती म्हणजे ईश्वर प्राप्ती. त्याच्यासाठी आपण आसनं करतो. येस, नेक्स्ट क्वेश्चन. झोपायचं की प्रश्न घ्यायचे? चला 1-2 प्रश्न घेऊया, मग पुढचे 1-2 प्रश्न आहेत. एक तेजल त्यांचा प्रश्न घेतो, खूप महत्वाचा आहे. त्यांनी जे आता गेले त्यांचं ते मिस झालं, तर त्यांनी ते रेकॉर्डिंग बघणार नाही, कारण त्यांना वाटलं ते आले होते फुल. तेजल त्यांचा हा प्रश्न, तुम्हीच प्रश्न विचारा तेजल ताई, मग मी उत्तर देतो. बुकेवाला, खूप महत्वाचा प्रश्न. म्यूटवर आहात तुम्ही. हा भुकेचा प्रश्न आहे की मला सारखी सारखी भूक लागते. म्हणजे मी संध्याकाळी 7:30ला वगैरे जेवते, पण 11 11:30च्या दरम्यान, म्हणजे छोट्या मुलीमुळे मला लेट होतं तसं झोपायला, पण तेव्हाही मला भूक लागते. आणि सकाळी उठल्या उठल्या तर मला खूप भूक लागते. म्हणजे आपला योग चालू असतो, प्रॅक्टिसिंग आपली, तर तेव्हाही मला 7 वाजले की मग भूक लागते. मग मी असं विचारलेलं दादाला की मी तेव्हा हे कॅरेट ज्यूस किंवा बीट ज्यूस वगैरे घेते मी मध्ये मध्ये, तर त्यासाठी. ठीक आहे. आता आपल्याला जेव्हा भूक लागते ना, अवकाळी भूक म्हणतो, म्हणजे जेवायच्या पहिले भूक लागलीच पाहिजे. जेवायचा वेळ झाला तर भूक लागलीच पाहिजे, ती भूक बरोबर. अवकाळी भूक म्हणजे जसं तेजल त्यांना सकाळी उठल्यावर किंवा रात्री अचानक भूक लागते वगैरे, जी अवकाळी भूक असते ना, ती लागली तर कधी पण काय करायचं? मी माझी आता आवाज तुमच्या थोडा डिस्टर्ब येईल, इयरफोन काढतो. आवाज नाही ऐकू आला तर मला परत सांगाल इयरफोन घातला. आपले कानाच्या मागे जे पडदे असतात ना, दोघी पडदे, उजवे आणि डावे, तिथे प्रेस करायचं भूक लागली की. प्रेस करायचं म्हणजे आपली भूक संपते. तिकडे लेप्टिन आणि ग्रेलिनचे काय म्हणतात, ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात. मागे नाही ताई, पडद्यामध्ये. इथे दिसतोय का माझा? हो. जिथे आपण मळ काढायसाठी असं बोट हलवतो, तो पडदा. दोघी पडदे जेंटल प्रेस करायचे, मध्ये, तिथे. तर त्याच्याने काय होतं की आपलं लेप्टिन आणि ग्रेलिन तेवढ्या प्रमाणात तो सूट होतो, तेवढ्या पर्टिक्युलर 2-5 मिनिटापुरती. आणि मग काय होतं की तेवढी 10-15 मिनिटं आपली भूक पुढे ढकलली जाते. म्हणजे मला आता भूक लागली, मी थोड्या 1.5-2 मिनिटं दाबलं की मग तेवढ्या भूक थोडी शांत होऊन जाईल. मग 15-20 मिनिटं माझी बॅटरी थोडी अजून ढकलली जाईल. परत 15-20 मिनिटांनी तसं करायचं, परत 15-20 मिनिटं ढकलली जाते. असं करता करता आपली जेवायची नाश्त्याची वेळ येऊनच जाते. म्हणजे 1-1.5 तास तर तेवढं आपला हे होऊन जातं ना, तेवढं मार्जिन मिळून जातं. तर लेप्टिन आणि ग्रेलिनसाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं नाही, कारण हे सगळ्यांनाच कुठेतरी महत्वाचं आहे. सगळ्यांनाच भूक लागते, सगळ्यांनाच भूक लागते. कशी भूक संपवायची, तर त्यांनी हे करायचं. अजून 2-3 छोट्या छोट्या शॉर्ट ट्रिक सांगून देतो. चला, जेव्हा अवकाळी आपल्याला ज्यांना खास करून, आता तुमच्या सगळ्यांच्या तर मेनोपॉज मध्ये गेलेल्या बहुतांचं ताई, पण ज्यांना पिरियडचं पोटाचं दुखणं असतं, खूप दुखलं वगैरे, त्या फेअरवेलच्या रेकॉर्डिंग मध्ये एक छोटीशी मुलगी म्हटलेली आहे, कोणी ऐकलं असेल तर तिचं सतत पोट दुखायचं. मग मी तिला सांगायचं, जेव्हा जेव्हा पोट दुखतं तेव्हा हनवटी दाब. तर ती हनवटी दाबायची, तिथं पोट दुखणं, आणि ती कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणींना बिचारी एवढी खुश झाली, सगळ्या आता मैत्रिणी तिच्या जे काय असतील ते करताय.
तर त्यातल्या किती मैत्रिणींना फायदा मिळतो ते माहित नाही, पण 70-80% फायदा मिळतो. की जेव्हा जेव्हा आपलं पोट दुखतं तेव्हा हनुवटी इथे दाबायचं. जेव्हा जेव्हा डोकं दुखतं तेव्हा तेव्हा आपलं कानातलं जे आपलं श्वास चालू असतो ना, समजा माझा आता उजवा श्वास चालू नाही, कान नाही चालू, जो माझा उजवा श्वास चालू आहे तो उजवा नाक बंद करायचा चालू करायचा, बंद करायचा चालू करायचा. जर डावा चालू आहे तर डावा बंद करायचा चालू करायचा, असं 2-5 मिनिटं करायचं. अशा वेगवेगळ्या भरपूर गोष्टी असतात. एक तेजल त्यांनी प्रश्न विचारला म्हणून सांगतो, ते सांगायचा अर्थ काय, तुम्हाला काही झालं ना मला मेसेज टाकून ठेवता. प्रत्येक गोष्टीचं माझ्याकडे काही उत्तर नसेल असेलच असं नाही, मी काही डॉक्टर नाही किंवा काही नाही, पण बहुतांश वेळेला माझ्याकडे तेवढी वेळ भागून द्यासाठी उत्तर असेल, प्रत्येक वेळेला नसेल. तर जेवढं तुम्ही मला सांगाल की दादा असं होतं तसं होतं, आज तेजल त्यांनी त्यांचं बुकेचं विचारलं, सगळ्यांना फायदा झाला. जेवढं तुम्ही मला विचाराल तेवढं तुम्हाला उत्तर जास्त मिळतील. ऍज सिम्पल ॲज दॅट. त्या 2 दादा महिन्याचा इवन पुरेपूर फायदा वसूल करून घ्यायचा. इवन रात्री पण कधी कधी ना झोप लागत नाही आणि मग तुम्ही ते चंद्रनाडी सूर्यनाडीचं सांगितलेलं, म्हणजे सूर्यनाडी ऍक्टिव्हेट असेल तर झोप लागत नाही ना आपल्याला, बरोबर. ऍक्टिव्हेट असतो आपण. मग ते चंद्रनाडी ऍक्टिव्हेट कशी करायची, म्हणजे ते तुम्ही सांगितलेलं. ते आपण करणार. मी आता डायरेक्ट मुद्दामून याच्या नाही सांगत, कारण आपण त्यासाठी तयार नाही झालो. यम ओके. नियम आसन अजून आपण आसनावरतीच आहे, अजून श्वासावरती मी सांगू शकतो ते, पण जिथे श्वासाचा विषय येईल ना तिथे मी सेन्सिटिव्ह होऊन जाईल, कारण श्वासाला छेडछाड करायची नाही. आपण शिकणारच आहे, त्याच्यासाठीच आपण आलेलो, ते शिकणारच आहे. जवळजवळ आपण ते 47 दिवशी शिकू आपण ते, बरोबर. 46 किंवा 47, थोडे 2-5 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, मी कुठे गावाला गेलो तर, पण आपण ते शिकणार. सध्या झोपताना मग फक्त असं बंद करून जरी हे केलं सध्या तरी फक्त ओंकार. नाही. सध्या ओंकार. विसरून जा तुम्हाला काय माहितीये चंद्र सूर्य. आपण आता तुम्हाला फक्त मी 6 दिवस जेवढं शिकवलं तेवढंच माहिती. वर्कशॉप पण विसरून जायचो. वर्कशॉप फक्त मी तुम्हाला 2 महिने काय शिकणार आहे त्याची झलक दाखवायसाठी तुम्हाला मी ते सगळं सांगितलं होतं. आता सगळं विसरून जायचं. आता तुम्ही 7 दिवस, आजचा आपला दिवस 9वा आहे, 8वा आहे ना आपला, मंगळवार होता, दिवस 9वा. हो. 9व्या दिवसापर्यंत जे जे शिकलोय ते लक्षात ठेवायचं. 10व्या दिवशी जे शिकू तेवढं तुम्हाला माहिती आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, जे शिकाल त्याच्यात पीएचडी करून टाकायची. मी तर असं ठरवलं, जेवढं आपल्याला जमेल तेवढं. मग कोणी पण आला, आता म्हणून मी तेवढा कॉन्फिडन्स नाही म्हटलं, शोभाताई होत्या तरी. ज्यांच्या त्यावेळी न्यूरोलॉजिस्ट जरी त्यांनी मला कॉन्ट्राडिक्टरी केलं असतं तरी मी, म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्या एवढं माझ्याकडे नॉलेज नाही, पण मी बोलू शकलो असतो. आणि त्यांच्यासमोर बोलायचं हे आहे. तर तसं आता तुम्ही नाडी पकडली तर नाडीवर तर पूर्ण वाचन करून टाकायचं. ग्रेलिन पकडलं, ग्रेलिनवर तर पूर्ण वाचन संपवून टाकायचं तो विषय, असं. आणि शिकत राहायचं, अंत नसतो. तर प्रत्येक गोष्टीत शिकत राहू, प्रत्येकाच्यात हे करत राहू. मी पण अजून शिकतोच. आता तुम्हाला मी एक गडबड सांगतो, एक सहज सांगतो. इतके दिवस मी सगळ्यांना शिकवलं आणि चुकून माझ्या प्रेझेंटेशन मध्ये ग्रेलिनची स्पेलिंग घेरलिन झाली होती. घेरलिन. एवढ्या दिवस मी शिकवत होतो, एवढं माहिती होतं, आणि एका ताईंनी सहज, मी सांगतो पहिल्या दिवसाला वर्कशॉपमध्ये की होमवर्क करून या, तर त्यांनी होमवर्क केला बिचारा त्यांनी, आणि खरंच येऊन सांगितलं दादा घेरलिनची स्पेलिंग चुकली आहे. म्हणजे सांगायचा अर्थ की मी त्या दिवशी शिकलो की अरे हा, घेरलिनची स्पेलिंग माझ्याकडून इतके दिवस चुकीची सांगितली जात. सायन्स तर ते होतं, पण सांगायचं अर्थ की आपण नेहमी शिकत राहतो. आणि कोण कसं येऊन शिकवून दिलं आपल्याला कळणार नाही. नाही अश्विन, बोला ना. दादा आपण जर विपरीत करणे जेव्हा करतो ना, तुमचा आवाज कट होतो. विपरीत करणे करतो ना, नाही येत? आवाज कट होतो. कॅमेरा बंद करून बघा. तुम्ही माईक बंद केला, कॅमेरा बंद करायचा, माईक चालू करायचा. हा, आता विचारा. येतोय? कॅमेरा बंद केला होता तुम्ही, परत चालू केला. किंवा इयरफोन असा जवळ ठेवा, असं माईक असा जवळ घ्या, असं. हा, ठीक आहे. आवाज येतोय? आता येतो. लाईट म्हणजे हे केलं. हा, दादा विपरीत करणे जेव्हा मी केली ना प्रॅक्टिस, तर मांड्यांना असे गोळे आल्यासारखं वाटतं. हा, येईल ना, नक्कीच होतील गोळे. नक्कीच गोळे येतील, मुंग्या येतील, गोळ्या येतील, झणझणेल. कारण रक्तपुरवठात गेलाय ना तिकडे, सगळा रक्तपुरवठा आपल्या ओटीपोटाकडे आलेला. हा, आणि असं वाटत होतं की पाय कधी मी सरळ करू. बरोबर. एकदम. तसं होतं म्हणजे बरोबर आहे. गोळे येणं, मुंग्या येणं हे होते म्हणजे बरोबर होते. आपण रक्तपुरवठा जाणून बुजून पोटाकडे घेतो, ते रक्तपुरवठा थांबल्यामुळे होते. तसं सेम वज्रासनामध्ये पण होईल. मग आम्ही तुम्हाला होत भिंतीचा पण असेल. सपोर्ट घ्यायचा. पुष्पाला नॉर्मल होत नाही तुमच्याकडून, म्हणजे नॉर्मल करायचा प्रयत्न केला, हो हो, होतोय मग नॉर्मल. नाही ना. मग भिंतीचा सपोर्ट घ्या.
भिंतीचा, तेच. पलंगाचा, कपाटाचा. अच्छा अच्छा, चालेल. पण मग ते खाली करायला खाली करायला म्हणजे पाय खाली घ्यायला घेता नाही मग येणार ना तेव्हा मग कसं तसे. करायचं? तेव्हा मी उद्या तुम्हाला हा, पाय कसे खाली घ्यायचे ते घेऊन दाखवतो, भिंतीचा सपोर्ट घेऊन. उद्या मला आठवण आहे. ठीक आहे, सकाळी. बर 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 बर, चालेल. पाय हो कसे हो हो, हळूहळू खाली घ्यायचे ते मी उद्या शिकेल. गुड क्वेश्चन. बर बर. किती वेळा हो, केलं पाहिजे दादा? विनाताई, परत आपल्या शरीरानुसार जोवर मुंग्या येत नाही तोवर, आणि हळूहळू टाइम वाढवायचा. म्हणजे सर्वांगासन 5 मिनिटं करता यायला पाहिजे. सर्वांगासन 5 मिनिटं करायसाठी विपरीत करणे 10 ते 15 मिनिटं व्हायला पाहिजे, लमसम. आणि ती होत नाही म्हणजे माझी आत्ता आत्ता होते. तुम्ही 2-5 मिनिटं 2-5 मिनिटं करू शकता. हे बघा, कोणतेही आसन किती वेळा करायला पाहिजे याला बिलकुल महत्व नाही, किती वेळ करायला पाहिजे. कसं सोडलं गेलं पाहिजे आणि कसं घातलं गेलं पाहिजे हे खूप महत्वाचं. हे मी पहिल्या दिवशी पण म्हटलं. ते चुकतं कामा नये. भले तुम्ही 30 सेकंड 40 सेकंड पण घाला, पण जितकं पण वेळ घाल, भले कमी वेळ घाल, पण ते स्थिर असलं पाहिजे. असं नाही पाय हलताय, हुलडुल करताय, झोका घेताय, पाय थरथर कापताय. स्थिर असलं पाहिजे. स्थिरम सुखम आसन. नाही, एवढं नाही, व्यवस्थित होतं. फक्त असं म्हणजे पहिल्यांदा केलं ना असं वाटत होतं कधी एकदम मी पाय व्यवस्थित नॉर्मल येते. होईल होईल, सुरुवातीला होईल. अजिबात टेन्शन नाही. सवय नसते ना सगळं. मग मी हॅलो दादा, मी हा, आज बोला ना ताई. पद्मासनाचं आसन घालायला बघितलं, पण माझा एक पाय वर जातो आणि दुसरा पाय तो उचलताच येत नाही. मी सांगितलं होतं, आठवत असेल तर बघा, उत्तर मिळालं. मी त्या दिवशी सांगितलं होतं की प्रत्येकाच्या एक जशी नासिका काम करत असते तसं एक हातच काम करत असतो, एक पायच काम करत असतो. आठवतं हा त्याच्याचं उत्तर हा, विनाताई? हे सांगितलं होतं मी, रेकॉर्डिंग ऐकलं होतं. साहजिक आहे, होईल सगळ्यांना तसं. होईल ना? होईल, तसं तसं होतच, कारण एकच काम चालू करत असतो ना आपला. तसं हो ना व्हायलाच हो पाहिजे ना हो तसं. ना, मग त्यामुळे तर अच्छा. म्हणजे घाबरून नाही जायचं, तसं होतं म्हणजे बरोबर होतं. एकच पाठ हा, अच्छा अच्छा चालू अच्छा असतो. अच्छा अच्छा. मी राईट आहे, मी उजव्या हाताने लिहितो, मी डाव्या हाताने तेवढं लिहू शकतो का? नाही. मग याचा अर्थ माझ्या डाव्या हातामध्ये प्रॉब्लेम आहे का? नाही. कारण माझ्या उजव्या हातामध्येच ताकद आहे. तसं आपल्या कोणत्या तरी एका पायामध्ये, एका कमरेमध्येच ताकद असते. अच्छा अच्छा अच्छा. दादा, पुष्पाताईंचा प्रश्न होता ना, कर्मयोग हो, म्हणजे काय? हा, कर्मयोगाचं. कर्मयोग. कर्मयोग का करायला हम्म पाहिजे? हा, मी ते सांगतो. कर्मयोग खूप महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. कोणत्याही योगात, जसं तुम्ही सांगतो, हे योग आपण शरीरासाठी तर करतच आहोत, पण कुठेतरी ईश्वर हो हो, प्राप्तीसाठी करत आहोत. ईश्वर प्राप्ती करायसाठी हा शरीराची मदत घेतो आपण. जसं कोणी पूजेची महत्व घेतं, कोणी हिमालयात तपाची म्हणजे रेल्वे गाड्या वेगवेगळ्या घेतात, बस वेगवेगळ्या घेतात, फॉर्म वेगवेगळे असतात, पण अल्टिमेटम एकच असते, ईश्वर प्राप्ती. आता जरी भक्ती करत असले तरी प्रत्येक धर्मामध्ये पंजाबी धर्मामध्ये लंगर असते, सेवा करतात, तिथं बुटं साफ करापासून सगळं करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्म असतो, हिंदू धर्मामध्ये आपण सेवा करतो. प्रत्येक धर्मामध्ये, मुस्लिम याच्यामध्ये सेवा करतात. सेवा करायला खूप महत्व असतं, सेवायोग. आता सेवायोग का करतो? की जेव्हा आपण जी भक्ती करतो, म्हणजे मंदिरात, सेवा ही भक्ती मंदिरात केली जाते, तेव्हा जी भक्ती करतात ती भक्ती 10 पट किंवा 15 पट व्हायसाठी सेवायोग जर केलं तर ती भक्ती 10 ते 15 पट होते. मग हे जे तुम्ही आता इकडे आसना प्राणायाम जे करताय ते एका प्रकारे भक्तीचे, कारण ते तुम्ही ईश्वराकडे पोहोचताय. ते ईश्वराकडे पोहोचण्यासाठी आपण जी काही भक्ती करत आहोत ती एक्सपोनेन्शियल करून घ्यायसाठी, 10 ते 15 पट करून घ्यायसाठी मी तुम्हाला एक दुसऱ्यांची मदत करायला लागतो. आता ऑनलाईन मिळालेलो आपण सगळे. आता आपण एक दुसऱ्यांच्या घरात जाऊन तर मदत करू नाही शकत, काही नाही करू शकत. मग त्यातल्या त्यात आपण एक दुसऱ्यांना कशी मदत करू शकतो? की कोणाचा काही खाडा पडला असेल तर त्यांना काही शंका असतील तर ते विचार करून, कोणाला रेकॉर्डिंग पाठवून, कोणाला, म्हणजे त्याच पद्धतीने आपला कर्मयोग व्हायला पाहिजे, आपल्याकडून सेवा व्हायला पाहिजे. सेवा खूप महत्वाची. काल अक्षय तृतीया होती परवा. अक्षय तृतीयेला सेवेचं खूप महत्व असतं, दानाचं खूप महत्व असतं. दान हे व्हायलाच पाहिजे, सेवा हे व्हायलाच पाहिजे. आर्थिक सुखात, शारीरिक सुखात, मानसिक सुखात, धार्मिक सुखात, आध्यात्मिक सुखात सेवा ही व्हायलाच पाहिजे. कर्मयोग व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग मी तुम्हाला, आता मग मी खूप विचार करायचो की मी यांच्याकडून कसं, मी यांना हे तर नाही म्हणू शकत की दक्षिणा टाकून या किंवा गायची सेवा करा किंवा लोकांना दान धर्म करा, जेवण घाला. मला तो हक्क नव्हता. मग मी विचार केला, मी माझ्याच क्लासमध्ये, माझ्याच वर्गामध्ये एक दुसऱ्यांना मदत करून ती सेवा करून घेईल. थोडी तर सेवा होईल. जसं आज मला माझ्यामध्ये पुष्पाताई की सुनंदाताईच म्हटल्या की मी त्या दिवशी झोपले होते, पण मला अचानक उठवलं आणि मला जाग आली आणि मला त्या पार्टनरने उठवलं आणि मी त्या दिवशी क्लास अटेंड केला. तर ती सेवा झाली. जर कोणीतरी त्यांना उठवलं नसतं, मला माहित नाही कोणी उठवलं, कोणीतरी उठवलं नसतं, त्या दिवशी त्यांना त्यांचा खाडा पडला असता. मग हे कर्मयोग झालं की नाही? असं.
कोणातरी एखाद्या ताईला लिंक मिळत नाही, ती बिचारी शोधते, ही कधी कधी रेकॉर्डिंग शोधते, टेन्शन घेते. खूप साऱ्या ताई एजेड आहे, त्यांना मोबाईल वापरायची एवढी सवय नसते. मग त्यांना आपण जर दिली तर त्यांना लगेच मदत मिळते. मग मी विचार केला की ही एक मदत होऊ शकते. तर मी तसा तो कर्मयोग इंट्रोड्यूस केला. आणि माझ्यासाठी कर्मयोग खूप महत्वाचा जेवढा ह्याचे, कारण अल्टिमेट आपल्याला सगळ्यांना ईश्वर प्राप्ती हेच महत्वाचं. ती ज्याला करायची असेल त्याने हे सगळे मार्ग वापरले पाहिजे. आणि ईश्वर प्राप्ती म्हणजे काय? देवप्राप्ती नव्हे, माझी मी प्राप्ती. त्यासाठी कर्मयोग म्हणून करायचं. अजून काय प्रश्न? आणि ते व्हिडिओचं राहिलं, तुम्ही काय सांगितलंच नाही. अच्छा, तर व्हिडिओचे गंमत, व्हिडिओचं तर एक तर उत्तर मी आज दिलं की सगळ्याच गोष्टी आपल्याला व्हिडिओ वगैरे त्याच्यातून कळत नसतात. आणि व्हिडिओची गोष्ट अशी असते की जो व्हिडिओ करतो, so आता मी पण व्हिडिओ करतो, मी रील्स बनवतो, मी पॉडकास्ट करतो, मी हे करतो, तर जो माझा ऐकतो, जो श्रोता आहे, त्याला माहित नसतं की माझ्या डोक्यात काय चालू. पहिली गोष्ट त्याला माझी हिस्ट्री माहित नसते. म्हणजे आता आता म्हणजे मी किती एलिजिबल आहे किंवा नाही आपल्याला माहित नसतं, समोरचा किती आहे. व्हाईस वर्षा जो श्रोता असतो, त्या श्रोत्याचं त्याचे विचार काय चालू आहे ते बोलणाऱ्याला जो स्टेजवरती असतो ते माहित नसतं. त्याच्या याला एक गोष्ट सांगतो मी. ती गोष्ट अशी असते की ऐका, थोडी इंटरेस्टिंग आहे, म्हणजे याच्याने चांगले झोपेल. व्यास होते, व्यासांनी झालं सगळं, महाभारत झालं, सगळं झालं, लिहायला झाली सगळं, महाभारत झालं. आता जसं आपण पोथी वाचतो ना, आपलं काय म्हणतात सत्यनारायणाची कथा वगैरे पुस्तक, पोथी वाचून सत्यनारायणाची कथा म्हटली जाते. तसं त्यांना व्यास मुनींना बोलवलं एका राजाने की आमच्याकडे महाभारताची कथा करा 9-10 दिवसाची. खूप मस्त केली, स्वतः व्यास ऋषींनीच लिहिली, तर ते तर मस्तच करतील. खूप मस्त केली वगैरे, झाली. खूप आनंद, सगळे राजा राणी, मुलं बाळ, सैन्य सगळे आनंदी, मस्त झाली पूजा वगैरे. आले व्यास ऋषी. मग आल्यावर त्यांच्या बायकोने ओवाळलं. प्रत्येक वेळेला पूजा सांगून आल्यावर ओवाळायचे, कारण जसं सैन्य लढायला जातं तसं जो ऋषी असतो तो कथा सांगतो, म्हणजे त्याच्यासाठी ती त्याचं कामच ते ना, त्याचं कर्मपूजा असते, त्याचं कर्म असते, तो ते करून आला, ओवाळलं वगैरे. मग ती विचारते, अरे तुमची पोथी कुठे, म्हणजे हे कुठे, महाभारताची जी कथा आहे. तो अरे मी विसरलो, तर मी परत घेऊन येतो. मग ते जातात पळत पळत परत त्या राजाकडे जातात. राजाकडे जातात. मग सगळ्यात पहिले राजाची मुलगी, त्याला राजाच्या मुलीला काय म्हणतो आपण, कन्या, राजकन्या, ती मिळते. ती खूप खुश होते, अरे तुम्ही परत आले, परत आम्हाला कथा सांगायला आले, तुम्ही तीच किती मस्त शिकवली, खूप मस्त सांगितली, खूप आनंद झाला मला. म्हणजे अशी कथा मी कधीच ऐकली नाही, जसं तुम्ही म्हणतात ना असं वॉकिंग बद्दल मी कधीच ऐकलं नाही असं वगैरे. खूप खुश झाले ते. मग ते पण खुश झाले, अरे आपल्याला आवडली, म्हणजे आपल्याला सांगितलेलं काहीतरी आवडलं. मग ते म्हणतात, त्याच्या बाळा एक सांग, तुला ह्या पूर्ण कथेमधून काय नेमकं आवडलं, कोणता प्रसंग सगळ्यात जास्ती आवडला महाभारतातला, की कोणता, कुंतीचा, कोणता म्हणजे तो तुला. तर ती म्हणते, मला एक प्रसंग असा आवडला की अर्जुनावरती उर्मिला लग्न झालेलं असतं, तर त्यांचं विरोधात लग्न झालेलं असतं. म्हणजे जसं द्रौपदीचं जसं स्वयंवर झालं असतं तसं झालेलं नसतं. कुठेतरी अर्जुनाने जिंकून म्हणजे पळवून आणलेलं होतं, जसं म्हणजे न समर्थात आणलेलं असतं, सांगायचा अर्थ असं करून. तर ती म्हणते मला तो प्रसंग खूप आवडला. आणि त्या प्रसंगाची मी शिक आता अशी घेतली की मला आपला जो तिकडे जो हा आहे, जो गेटवरती जो शिपाई उभा राहतो त्याला काय म्हणतात, जो काय शिपाई असतो तो तो मला तो खूप आवडतो. मला त्याच्याबद्दल प्रेम झालेलं. आता द्वारपाल. द्वारपाल, द्वारपाल, हा द्वार. मी त्याच्या प्रेमात पडलेली आहे, पण खूप दिवस माझी हिंमतच होत नव्हती की मी तर राणी आहे, एकुलती एक, आणि तो द्वारपाल मला राजा लवकर की नाही. पण आता तुम्ही कथा सांगितली आणि तुमची कथा म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यासांनी सांगितलेली आहे. आता मला माझे वडील चॅलेंजेस करू शकत नाही. आता मी आता लगेच त्याचा रेफरन्स घेऊन उद्या राजाकडे जाईल आणि मी म्हणाले मला द्वारपालाशी लग्न करायचं. आता व्यास ऋषी लावतात डोक्याला हात लावून, मी सांगितलं काय होतं आणि या बाईने घेतलं काय. ठीक आहे, ते घेतात डोक्याला हात लावून. मग ठीक आहे म्हणजे जाऊ द्या, छोटी छोटी मुलगी आहे, जे झालं ते झालं. पुढे जातात, 2-5 पावलं पुढे जातात. मग राजाचा मुलगा आहे तो, राजाच्या मुलाला काय म्हणतो आपण, जे राजपुत्र. राजाचा मुलगा, राजकुमार. येस, राजकुमार येतो. राजराणी आली, राजकुमार येतो. तो पण खूप खुश, अरे बापरे आले, खूप मस्त, आम्हाला खूप आवडले, मस्त खुश झाले खूप वगैरे. मग व्यास मंडळ ठीक आहे जाऊ दे, मुलगी छोटी होती, याला तर नक्कीच काहीतरी कळालं असेल, काहीतरी चांगलंच कळालं असेल. ते म्हणतो तुला काय कळालं ते सांग. म्हणतो मला एक प्रसंग कळाला ना, मला खूप तो प्रसंग खूप आवडला. त्याच्यामध्ये जे पांडव जे आहेत ते त्यांचे जे सगळ्यात मोठे जे असतात,
म्हणजे भीष्मपिता वगैरे, त्यांना अगेन्स्ट जाऊन ते त्यांच्याकडून तक्ता घेतात, म्हणजे गादी घेतात. तर आता मी पण काय करणार आहे, मला खूप दिवसापासून होतं, वडिलांना माझ्यावर काही विश्वास नव्हता. तर मी आता उद्याच राजाबद्दल विद्रोह करणार आहे, माझ्या वडिलांवर विद्रोह करणार आहे. कारण तुम्हीच सांगितलंय की पांडवांनी पण विद्रोह केला मोठ्यांबद्दल, आणि ती गोष्ट महाभारतात झाली, म्हणजे ती युनिव्हर्सल झाली. आता मी उद्या तसंच करणार आहे. व्यासऋषी परत डोक्याला हात लावून गेले. बापरे, झालं माझं, आता राजा मला काही उभं करणार नाही. म्हणजे माझ्या कथेहून या गोष्टी अशा घेतलेल्या आहेत. चालले गेले पुढे. व्यासऋषी आता शेवटी राजाकडे जातात. तर ते राजाकडे बघा, राजा पण खुश होतो, अरे वा, झाला खुश, सगळं मस्त. व्यासऋषी पहिलेच म्हणतात, तुम्हाला काही ऐकायचं नाही, मी तुम्हाला विचारणार पण नाही, मला फक्त माझी पोथी द्या, मी जातो घरी. मला, कारण त्यांना आलेले असतात. तरी नाही नाही, राजा म्हणतात, मला तुम्हाला एक अनुभव सांगायचा. मला तुमची कथा खूप आवडली. मग व्यासऋषी एक लास्ट टाइम विचारून बघतात की ठीक आहे, काय आवडलं सांग बाबा. तर राजा म्हणतो, नाही नाही, पहिले व्यास विचारतात की मला फक्त पोथी द्या, पोथी दिलं तर मी माझ्या चाललं जाईल माझं माझं. पण राजाला डाऊट होतो की हे पोथी कसं काय मागता, हे नक्कीच माझी कुठेतरी गुरुदक्षिणा आहे ती कमी पडलेली असेल, तर यांना माझं राज्य मागायचं असेल. आणि राजाला असं वाटतं की याला राज्य मागायचं असेल, आणि व्यास ऋषींना ते युद्धकैदी करून टाकतात. युद्धकैदी म्हणजे बंदी करून टाकतात. आणि या घ्यायच्या नंतर व्यास ऋषी जवळजवळ 18 ते 19 दिवस हे पिंजऱ्यामध्ये, म्हणजे जेलमध्ये, जे काही त्यांच्या कैद्यामध्ये असतात. कारण राजाने पण चुकीचा बोध घेतलेला असतो. राजाला काय वाटत असतं की प्रत्येक जो काही साधू असतो तो नेहमी मागतच असतो, कारण गुरुद्रोणांनी मागितलेलं असतं. गुरुद्रोणाने मागितलेलं असतं. प्रत्येक जो ब्राह्मण असतो तो काहीतरी मागतोच. आणि याला त्याची मागची दक्षिणाही कमी पडली, म्हणून आता माझ्याकडे परत मागायला आला. पण ऍक्च्युली व्यास ऋषी हे पोथी मागायला गेले होते. म्हणजे सांगायचा अर्थ काय, मला हे सांगायचं होतं की युट्यूबवरून आपण जे बघतो, तर आपण कोणता भाव घेतो हे आपल्याला माहित नसतं. जो बोलतो त्याला माहित नसतं की समोरचा कोणता भाव घेणार. किंवा मी तुम्हाला काय सांगतो, मी कोणत्या हेतूने सांगतोय, जोवर तुम्हाला तो भाव माहित नाही तोवर तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही. आणि ह्या गोष्टी जोवर युट्यूबवर हे 1 to 1 कनेक्शन नसतं ना, समोरचा भरपूर नक्कीच आपल्या 2-5 गोष्टी नक्कीच नवीन कळतात. पण काही काही गोष्टी अशा असू शकतात की आपल्याकडून ते चुकीच्या घेतल्या जाऊ शकतात. जसं ह्या तिघींनी घेतल्या. हे मी फक्त एक उदाहरण आहे, गोष्ट आहे. पण तसंच आपल्यासोबत पण होतं. की कदाचित खूपसं बोलता बोलता होतं ना, आपण म्हणतो तू सहज गैरसमज केला, मी बोलले काय होते आणि तू घेतलं काय, होतं की नाही आपल्याकडून, ते हेच होतं. कारण तेव्हा इमोशनल कनेक्शन होतं. आता आपलं इमोशनल कनेक्शन होतं. जरी तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची कळाली, तुम्ही मला उद्या फोन करून विचारू शकतात, तेच करू शकतात. पण हे युट्यूबला होऊ शकतात का, एखाद्या पॉडकास्टला होऊ शकतं का, नाही. कारण आपल्याला त्याच्या डोक्यात काय चालू होतं माहितीच नाही. आणि त्याला पण तो बिचारा सहज बोलतो, तो तर नॉर्मलच बोलत असतो, तो दिशाभूल करायसाठी बोलत नसतो. पण समोरचा कसं ऐकेल ते त्याला माहित नसतं. व्यासांनी तर त्यांनी चांगलीच कथा सांगितली होती. त्यांनी महाभारत आलटून पालटून नव्हती सांगितली. त्यांनी काही युद्ध, लग्न पळून करा हे नव्हतं शिकवलं, किंवा त्यांनी हे नव्हतं केलं की राजाचा नेहमी विद्रोह करायला पाहिजे. पण समोरच्याने ती चुकीची घेतली. कळालं? याच्यासाठी थोडी जास्ती गोष्ट सांगितली. पण हे मला असतं, म्हणून कधीही आपण ऐकायचं ते फक्त ज्ञानापुरतीच ऐकायचं, ज्ञान चेक करून घ्यायचं नॉलेज एकदा. म्हणून मी पॉडकास्ट बिडकास्ट अजिबात ऐकत नाही शक्यतो. हा, आणि आपण पण ऐकताना कोणत्या इमोशन्स मध्ये असतो, आणि आता क्लास आपले अटेंड भाव वेगळे करताना असतात आपण ना. कसं फुल फोकसने बसलेलो आहे. हा टाइम आपल्याला आता 2 तास पुढचे किंवा 1 तास आपल्याला ऐकायचंच आहे. आता त्याच्यामध्ये पण मी सांगतो, आता क्लासमध्ये समजा तुम्ही 6 ऐकलेला आहे, तर त्याच्यामध्ये पण प्रत्येक जण वेगळ्या फेजमध्ये बसलेला आहे. आता तेजल तर काय विचार करेल की मी चाललं चाललं चाललं, पण माझ्या पाठदुखी, समजा उदाहरणार्थ तेजल त्यांना पाठदुखी होते, तर माझ्या चालल्याने पाठदुखी कशी कमी होते ते फक्त त्याच्यावरतीच फोकस करतील, जर मी पाठदुखीवरती आज बोललो असेल तर. सुनंदाताई फक्त झोपायवरती फोकस करतील. पुष्पाताई फक्त पोटदुखीवरती फोकस करतील. म्हणजे ज्याला ज्या व्याधी असतात तो तेच गोष्ट घेतो. हम्म. बरोबर आहे की नाही. हो. अर्जुनाला जे उर्मिलाला जे लग्न करायचं होतं, नाव विसरतोय तिचं, तिला फक्त त्या सुभद्रा. लग्नाशीच घेणं. सुभद्रा. सुभद्रा. हा, तिला फक्त त्या लग्नाशीच घेणं नव्हतं, तिला महाभारताचं काहीच घेणं नव्हतं. तिने फक्त तीच एक गोष्ट लक्षात ठेवली की हा, मला तर त्या द्वारपालासोबत लग्न करायचं. तिने फक्त तेवढीच गोष्ट पकडून धरली. तसं आपण, जरी आता तुम्ही फुल कॉन्शियस आहात, तरी तुम्ही पण प्रत्येकाने ज्याला, आणि जो मानवी स्वभाव आहे, आपल्याला जे पाहिजे असतं तेच आपण घेतो. जरी आता सगळ्या गोष्टी घेतल्या असतील तरी 5 दिवसानंतर तुम्ही सगळं विसरून जाणार. कारण तुम्हाला जे होतं ते तुम्ही घेतलं, पण ती गोष्ट बरोबर घेतली गेली पाहिजे. कारण आपले भाव वेगळे असतात, तर या भावाचा खूप फरक पडतो. मी नेहमी जेव्हा जातो ना एखाद्या कॉन्फरन्सला वगैरे, तर ही गोष्ट सुरुवात करून बोलतो शक्यतो. जेव्हा मला वेळ असतो 1.5-2 तास, मला जर 1.5 तास 2 तास दिले, तर मग मी ही गोष्ट सुरुवात करतो. तुम्ही आता जे काही बोलणार आहे तर त्याच्या पहिले ही गोष्ट ऐका, आणि मग त्याच्यानुसार ऐकायचं की तुमचे कोणते भाव आहे, माझे कोणते भाव आहे ते समजून घ्यायचं पहिले. नाहीतर शिव्या बसतात. आपण काय बोलतो, गैरसमज होतात, हे होतात, ते होतात. तर शक्यतो मतभेद व्हायला पाहिजे, मनभेद नको व्हायला.
असं बोलून ऑलमोस्ट आता dismiss जे करा. प्रश्नांची लिस्ट पाठवलेली ते तर सगळे कव्हर झालेत. फक्त वैशाली ताईंचं राहिलंय की स्कोरिंग कसे तुम्ही देता. ओके. स्कोरिंग तेच मग मी ऑब्झर्व करत राहतो सगळ्यांना. मी तुमचं ग्रुप बघतो, तुमच्याशी फोनवरती बोलतो, तुमच्याशी क्लासमध्ये बघतो. फोनवर बोलताना मला कळून जातं की तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलले आहात का, नाही बोलले, किती बोलतात, काय बोलतात, तेच कर्मयोग करताय का नाही वगैरे. आणि त्याच्यावरून मग मी जजमेंट घेत असतो की कसं काय, आणि त्याच्यानुसार मी प्रत्येकाला पर्सनल मार्किंग देतो. आसनांची मी मार्किंग कशी देतो? क्लासवर रेग्युलर येत आहात का, फक्त तेच. कोण किती चांगलं करतं त्याच्यावरती नाही देत. रेग्युलर येत आहात का, त्याच्यावरती क्लासची मार्किंग देतो. आणि गृहपाठाची म्हणजे दररोज मला रेकॉर्डिंग येते का, परत चुकीची येते का, बरोबर येते का, 4,000 ऐवजी 5,000 येते का, 1,000, ते नाही बघत. फक्त येते का, बरोबर वेळेवर येते का. नंतर या सगळ्या गोष्टी स्वाध्यायामध्ये मी जे वाचन करायला लावतो ते वाचन करताय का, ते करून. म्हणजे माझं काम काय, उलट या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नाही करायला तर माझं काम उलट खूप सोपं होईल. तुम्ही नाही वाचलं तर तुम्ही 2 प्रश्न मला नाही विचारणार. थोडंच मला आराम. तुम्ही होमवर्क नाही केला तर माझं चेक करायचं टेन्शन कमी होऊन जाईल. पण माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःवरती 2 महिने जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करावं. आणि कारण त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी काय कर ओंकार, सबका बाप ओंकार. ओंकारच सुरुवात पाहिजे. ओंकारानेच करायची, मग हळूहळू त्राटक, ध्यान, धारणा ते आहेत. पण मी तुम्हाला म्हणतो की आता अच्छा 8व्या अच्छा. दिवसापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यावर 8व्या दिवसापर्यंत आपण फक्त ओंकार महत्वाचं शिकलोय. आसन आता आपण पुढच्यासाठी हम्म, तयार व्हायला हम्म. होतो. ओंकार हे शिकलेलो तर ओंकारवरती हे करायचं. बाकी हळूहळू हा ऑब्व्हियसली हा. शिकणार. अजून तर खूप दिवस पडलेले आहे, पण ओंकार ओंकार या गोष्टीला चॅलेंजच नाही. बिलकुल चॅलेंज नाही. म्हणजे मग आज सुनंदाताईंनी स्वतः सकाळ आणि संध्याकाळ 21-21 वेळा म्हटलं तर चालतं ना मग. 21 घाला, 51 घाला, 100 मी म्हणतो चॅलेंज नाही, याच्या अर्थ चॅलेंज नाही. तुम्ही किती पण वेळा घाला. साईड इफेक्ट काहीच नाही ना. अच्छा अच्छा अच्छा. काहीच नाही. सुनंदाताईंनी मला आज हम्म. त्यांचा अनुभव सांगितला. सुनंदाताई तुम्ही सांगा. अजून 4च दिवस झाले आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मी क्लास अटेंड करून आता म्हणजे 2च दिवस झाले होते त्यावेळेस ओंकार पाठवून तुम्हाला. 3ऱ्या दिवसापासून माझी भूक अतिशय कमी झाली आणि जवळजवळ मी 2 दिवस तर संध्याकाळी काहीच खाल्लं नाही. आता 2-3 दिवस झाले परत थोडस संध्याकाळी लाईट काहीतरी चिवडा वगैरे मुरमुऱ्याचा किंवा भाजक्या पोह्याचा खाल्लाय 2-3 दिवस झाले. पण भाजी पोळी भात खिचडी असं काहीच खाल्लेलं नाही. आवाज आ- आवाज आहे. आणि तरी पण मी फ्रेश आहे एकदम. आणि सकाळी एकदाच जेवते किती वेळा घेत मी. ओंकार नाही नाही हे ओमकार किती वेळा 11च वेळा करत होते. कालपासून 21 वेळा सुरू केलं. दादा म्हटले ना की तुम्ही शरीर हालचाल नाही करत आहे तेव्हा तुम्ही ओंकारवर हम्म. भर द्या. तर काल मला सूर्यनमस्कार घालता आला नाही तर मी 21 वेळा दादाला करून पाठवलं. तर मी दुपारी एकदा म्हणजे जेवायच्या अच्छा अच्छा. अगोदर एकदा ओंकार केला आणि रात्री दादाला पाठवलेले ओंकार 21 वेळा केले. मला आणि दुसरी गोष्ट अच्छा दादा अच्छा. मला अजून एक सांगायची की मी आज दुपारी बोलले तुम्ही सांगितलं ओम गण गणपते नमाल्या. मला इतकी घाई झाली लिहायची की मी डायरी शोधली एक कोरी घरातली. तुम्ही सांगितलं डाव्या हाताने लिहा. म्हणजे मला लिटरली मनात हा प्रश्न होता की मी एक वेळा तरी लिहीन की नाही डाव्या हाताने. कारण मी आजपर्यंत कधीच डाव्या हाताने एकही शब्द लिहिलेला नाही. तरी पण हम्म. म्हणजे मीच लिहिल्यानंतर इतके चकित झाले की चक्क मला डाव्या हाताने आणि त्या मानाने मी खूप चांगलं लिहिले. आम्हाला वाचता आलं म्हणजे किती चांगलं लिहिलं. मी अच्छा. वाचले ना ते सगळं. आणि या प्रत्येक खूप गोष्टी छान. मागे सायन्स आहे. मी तुम्हाला असं काहीतरी करायला लावतच नाही. आता याच्या मागे सायन्स असं आहे, मी तुम्हाला समजवलं होतं सायन्स, बाकीच्यांना पण समजवतो. आता यांच्या 2-3 गोष्टी होत आहेत. एक तीर में तीन निशाण. हम्म. सगळ्यात पहिले म्हणजे मंत्र जप होतो. सगळ्यात पहिले म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे सुनंदाताई हम्म. मला म्हणत होते थोडे निगेटिव्ह विचार जास्त येतात. त्यांचे जे काही वैयक्तिक आहे ते निगेटिव्ह विचार जास्त येतात. सतत मनात विचार येत राहतात. मग मी त्यांना म्हटलं मंत्र जप करा. मंत्र जप कसं करायचे, लिहून करायचे. मग लिहून जेव्हा करतो ना आपण तेव्हा डाव्या हाताने करा. तर डाव्या हातानेच का, उजवं लिहिलं तर परत ते, आता जे मी अक्लिमेटायझेशन बद्दल बोललो, जे आपण लिहितो. आवाज नाही येते. ताई तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण बाकीच्यांना येतोय आवाज येतोय येतो. क्लिअर येतोय. हा, तुमचं काहीतरी आहे. तर याच्या मागचं नाही. सायन्स असं आहे, याच्या मागचं सायन्स असं आहे की जेव्हा आपण उजव्या हाताने लिहितो तो मेंदू अक्लिमेटायझेशनला गेलेला असतो. त्याला माहिती आहे हा लिहिते ना, लिहू द्या. ओम गण गणपतीने माय काय, तू अजून महामृत्युंजय मंत्र का नाही लिहित बस, डोळे बंद करून लिहित बस, काय होईल रेषा इकडे तिकडे होईल. पण हे जेव्हा डाव्या हाताने होतो ना, मेंदू सतर्क होतो. ओमला अनुस्वार द्यायचा आहे,
मग मात्रा द्यायची, ग ला मात्रा, न, प ते, मग लगेच म इकडे होईल, त तिकडे होईल. मेंदू एकदम अलर्ट असतो. मग अलर्ट असल्याने काय होतं, त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार येत नाही. फोकस्ड आहे ओम गण गणपतीनं, फुल फोकस्ड आहे. मंत्र जप होतोय, फोकस्ड आहे ते, निगेटिव्ह विचार येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डावा हात काम करतोय. डावा हात काम केल्याने त्यांचा उजवा मेंदू काम करतो, जो की आजपर्यंत करत नव्हता. म्हणजे निगेटिव्हिटी सगळे. एक तीरमध्ये त्यांनी 3 निशाणे मारले. जरी शारीरिक हालचाल करत नाही, काही हम्म. करत नाही, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं ना. तुम्ही जो कॉन्सन्ट्रेशनचा प्रश्न होता बघा, त्याच्यामध्ये आलं. खूप सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार, 2 महिन्यात तुम्हाला इतक्या हम्म. गोष्टी सांगणार आहे ना. तुम्ही फक्त सातत्य ठेवायचं. शरीराला हो ना. अजिबात हे नाही करायचं. मी खाली वाकू नाही शकत, मी सूर्यनमस्कार घालू नाही शकत. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला उत्तर देईल की मी असं करा तसं करा, पण तुम्ही सांगणं महत्वाचं आहे. आणि मी त्यांना हम्म. सांगितलं, सुनंदाताईंना मी असं सांगितलं, 1 आठवड्यात त्यांची वही संपली पाहिजे. ते देतील संपवून, मला माहिती आहे. सहज गोष्ट आहे. आणि बघा, आपल्या डाव्या हाताची पण हळूहळू ताकद वाढते, तशी डाव्या पायाची ताकद वाढते. आपण यांना इतकं कॉम्प्रोमाइज केलेलं असतं, आपल्याला माहित पण नसतं की याच्यामध्ये एवढी ताकद आहे. सर बऱ्याच हम्म. शाळेत म्हणून आजकाल सर दोन्ही हाताने लिहायला सांगतात पोरांना, डाव्या उजव्या. बरोबर आणि आहे. आम्ही पण कोरोनाच्या काळात बॉडी टॅपिंगचे क्लासेस घ्यायचो, फ्रीमध्येच घ्यायचो. एक सेवा म्हणून, सगळ्यांना मदत म्हणून. तर आम्ही त्यांना तेच सांगायचो की छोट्या छोट्या वस्तू सुद्धा तुम्ही उचलायसाठी जाणीवपूर्वक डाव्या हाताने उचला. जर अल्झायमरचा अटॅक पाहिजे नसेल तर डाव्या हाताचा जास्तीत, म्हणजे जो राईट येतो त्याने डाव्या, जो लेफ्ट येतो उजवा. आणि दुसरा, जे प्रेग्नेन्सीसाठी, जे कन्सिव्हिंगसाठी म्हणजे जे बघतात, ज्यांची फर्स्ट डिलिव्हरी, सेकंड डिलिव्हरी असते, म्हणजे जेव्हा मुलात पोटात गर्भ असतो, तेव्हा डाव्या हाताने लिहिलं पाहिजे. कारण गर्भाचे दोघी मेंदू तेवढेच, म्हणजे उजव्यामुळे तर त्याचा डावा मेंदू तयारच होत असतो, पण जेव्हा आपण डाव्या हाताने काम करतो, थोडंफार बेसिक बेसिक, एखादी कपडे उचलून ठेवायचा आहे, रिमोट उचलून ठेवायचा आहे, मोबाईल उचलून ठेवायचा आहे, बेसिक बेसिक थोडं लिहितो, म्हणजे डाव्या हाताचा जास्तीत जास्त वापर करतो. तर जो गर्भातलं जे बाळ असतं त्याचा उजवा मेंदू पण डेव्हलप होतो. हे सगळं सायन्स आहे, मी त्याच्यामध्ये आता जात नाही. पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या. सांगायचा अर्थ काय की कॉन्सन्ट्रेशन वगैरे याला खूप पर्याय आहे, पण आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात करायची आणि संपवायची, बाकी सगळ्या गोष्टी होतात. अच्छा. ठीक आहे? थांबूया. माझा कसा हो. नाही त्याचा हो हो उद्या हो. बोलता येणार नाही. 11 ठीक आहे. वाजून 11:15 तर झाले. ओके, हो बाय हो. सर. याच्यासाठीच मी बाय दादा. 9:30 ठेवत नाही. दादा मला दादा माहितीये ना, दादा. बाय. हो. 9:30 मला माहिती, 9:30 म्हटलं की 11:30 होतात. आणि माझा ट्राय असतो की 9 करायचा. पण ठीक आहे, आता 9:30 ते 9:30. पण ठीक आहे, काय नाही हरकत नाही. ठीक आहे, सगळ्यांचे चालेल. प्रश्न. गुड नाही गुड चालेल. नाईट दादा. 9 वाजता. नाही, असू द्या, आता 9:30 ठेवू आपण, काय हरकत नाही. पण ऍटलीस्ट 9:30 शार्प, मी 9:30 चालू करेल. म्हणजे ऍटलीस्ट हो जेव्हा जेव्हा माझ्या हो साईडने असेल हो ते, हो तर टाइमावर यायचं. हो 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 हो. चल, चालेल चालेल. भेटूया उद्या थँक्यू. हो ओमकार म्हणून. आजचा दिवस संपवतो. हा. ओके, हम्म. थँक्यू गुड दादा. नाईट. थँक्यू सर्वांना. थँक्यू गुड सगळ्यांना. नाईट.